सुरुवात करायची का? त्याआधी आपला एक जो व्हिडिओ आहे तो प्ले केला. असा स्वधर्म म्हणजे उपासना धर्म सुद्धा नीटपणे पाळून, इतिहास नीटपणे सांभाळून, सांस्कृतिक उत्सव नीटपणे सांभाळून, भाषा नीटपणे सांभाळून, देशाचा निसर्ग राष्ट्र निर्मितीमध्ये आपण काही केलं. Time has come for all of us to ask, what can I give to my nation? नमस्कार. राष्ट्रपर्व 2 मध्ये मी ओम अवधूत पणशीकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सगळ्यांनी राष्ट्रपर्व 1 ला जो उदंड प्रतिसाद दिला त्याचंच फळ म्हणून आज शिवसमर्थ मंडळ राष्ट्रपर्व 2 चं आयोजन करत आहे. मागच्या वर्षी राष्ट्रपर्व 1 मध्ये आपल्याला वक्ते म्हणून परम आदरणीय हरिभक्त परायण श्री आफळे बुवा हे लाभले होते आणि त्यांनी आपल्याला राष्ट्र ही संकल्पना काय आहे ते समजावून सांगितलं होतं. राष्ट्राचे पंचप्राण कोणते याविषयी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. देशेतिहासो भाषाच धर्म संस्कृतिरेवच राष्ट्रस्येते तु पंचांगा यै राष्ट्रस्तु प्रतीयते. देश, इतिहास, धर्म, संस्कृती आणि भाषा हे राष्ट्राचे पंचप्राण होत आणि यांच्या एकत्रीकरणातूनच राष्ट्र ही संज्ञा तयार होते. आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना एका मुलाखतकाराने प्रश्न विचारला होता की आपल्या राष्ट्राची बलस्थानं कुठली, तर त्यावर ते म्हणाले होते की राष्ट्राचे युवक हे भारताचं बलस्थान आहे. या राष्ट्र व्याख्यानमालेची गरज काय, तर युवकांच्या मनात राष्ट्र ही संकल्पना स्पष्ट होणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या भारत देशाविषयी अभिमान आहेच, पण तो द्विगुणित व्हावा आणि राष्ट्र ही संकल्पना सगळ्यांच्या मनात स्पष्ट असावी हा या राष्ट्र व्याख्यानमालेच्या मागचा उद्देश आहे. आता मी राधेश्याम दादाला विनंती करतो की त्याने या राष्ट्र व्याख्यानमालेचं प्रास्ताविक आणि भूमिका थोडक्यात मांडावी. नमस्कार, धन्यवाद. ओम नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो आर्यभूमी जी येच्याच कामी, जडो देह माझा नमामी नमामी, जडो देह माझा नमामी नमामी. परम पवित्र अशा माझ्या मातृभूमीला म्हणजेच भारत मातेला सर्वप्रथमतः मी वंदन करतो, नमन करतो. आणि उपस्थित परमादरणीय वक्ते, माझे सहकारी आणि YouTube वरती जे जे पाहत आहेत त्या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. खूप आनंद होत आहे राष्ट्राचं दुसरं पर्व सुरू करताना. मागील वर्षी हा छोटेखानी कार्यक्रम आम्ही केला आणि त्यामध्ये शेवटच्या व्याख्यानामध्ये युवकांची राष्ट्र निर्मितीमध्ये भूमिका हे व्याख्यान असताना हरिभक्त परायण आफळेबुवांनी आम्हाला राष्ट्राची एक नवीन व्याख्या दिली. हरिभक्त परायण आफळेबुवा आम्हाला असं म्हणाले की राष्ट्र म्हणजे देश नाही. आतापर्यंत आम्ही देशालाच राष्ट्र समजतो. ज्यावेळेस त्यांनी ही संकल्पना मांडली त्यावेळेस सुरुवातीला मलाही थोडं लक्षात आलं नाही, परंतु ज्यावेळेस त्यांनी ही संकल्पना विस्तृतपणे आमच्या समोर उलगडली त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की खऱ्या अर्थानं राष्ट्राचे पंचप्राण आहेत आणि त्या पंचप्राणांवर विविध अंगांनी काम केलं पाहिजे. आणि ते पंचप्राण कोणते, तर देश. सुरुवातीला देश
म्हणजे प्रांत आणि सीमांनी बनलेला तयार झालेला प्रदेश. देश हे राष्ट्राचं पहिलं अंग. देश म्हणजे राष्ट्र नाही, तर देश हे राष्ट्राचं अंग आहे. त्यानंतर त्यांनी खूप सुंदर सांगितलं, राष्ट्राला अढळ बनवणारं दुसरं अंग म्हणजे त्या राष्ट्राची भाषा. राष्ट्राला महान बनवणारं तिसरं अंग म्हणजे त्या राष्ट्राचा इतिहास. राष्ट्राला महान बनवणारं आणि अविरत आपण त्याला म्हणूया एका समाजाकडून एका पर्वाकडून दुसऱ्या पर्वाकडे हस्तांतरित करणारं राष्ट्राचं चौथं महत्वपूर्ण अंग म्हणजे संस्कृती. आणि अत्यंत महत्वपूर्ण असं पाचवं राष्ट्राचं अंग म्हणजे राष्ट्राचा धर्म. आता तुम्ही विचार कराल, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. निश्चितच भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, परंतु धर्माला इथं जर आपण कर्तव्य म्हणून घेतलं तर राष्ट्राप्रती समर्पित होणं हे आपलं कर्तव्य आहे, हा आपला धर्म आहे. त्या दृष्टिकोनातून हा कर्तव्य धर्म आणि उपासना धर्म अशा 5 अंगांची व्याख्या, अशा 5 अंगांचं निरूपण आम्हाला आफळेबुवांनी आमच्या समोर केलं. आणि तो इतका सुंदर असं ते निरूपण होतं. त्यातून आम्ही प्रेरणा घेतली आणि आम्हाला हे लक्षात आलं होतं की गेली 2 वर्षे कोरोनाची महामारी आपल्यावरती घोंगावते. या महामारीमध्ये 2 गोष्टी झाल्या. एक, शिक्षण बंद पडलं आणि वेळ मिळाला. शिक्षण म्हणजे औपचारिक शालेय शिक्षण बंद पडलं आणि वेळ भरपूर मिळाला. मग वेळेचा उपयोग कसा करायचा, तर काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छति धीमताम, म्हणजे चांगल्या गोष्टींचा अभ्यास करण्यामध्ये, काव्याचा अभ्यास करण्यामध्ये, शास्त्रांचा अभ्यास करण्यामध्ये बुद्धिमान लोकांचा वेळ जातो. आणि म्हणून आम्ही नव्या टेक्नॉलॉजीला एक प्राचीन वाङ्मयाची, प्राचीन संस्कृतीची जोड घालून एक नवीन प्रयत्न साधला. आणि तो साधलेला प्रयत्न म्हणजे हे राष्ट्र. आणि या राष्ट्राचं द्वितीय पर्व आता आपण सर्वजण त्याच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहोत. घरी बसूनच आहोत. एक छान एक मध्यंतरी मी ऐकलं होतं, एक छान सुभाषित म्हणण्यापेक्षा एक जोक आला होता की जो कली आहे तो म्हणतो बघ देवाला, म्हणतो बघ देवा मी तुझी सर्व मंदिरं बंद केली. पण देव म्हणतो हे कली तू हे विसरलास का, मी घरात मंदिरं उघडली. म्हणजे असंही म्हणू शकतो की बघा ह्या सर्व शाळा बंद आहेत, विद्यालय बंद आहेत, विद्या जिथं जाऊन घ्यावी ती सर्व माध्यमं बंद आहेत, परंतु विद्या जिथं जाऊन ती मिळते ती माध्यमं, ती स्थानं जरी बंद असली तरी विद्या घरापर्यंत आलेली आहे. खऱ्या अर्थानं विद्या आज आपण बेडटी ही संकल्पना पाहतो तशी विद्या आज आपल्या घरापर्यंत, आपल्या बेडपर्यंत येऊन पोहोचलेली. अगदीच बेडवर बसूनच विद्या घ्यावी असं नाही, परंतु या ऑनलाईन माध्यमापर्यंत जसं भगीरथाने गंगा पाताळापर्यंत नेली तशी ही ज्ञानगंगा ऑनलाईन माध्यमाच्या निमित्तानं आपल्या घरापर्यंत आली आहे. त्याचाच एक चांगला वापर करून, सुयोग्य वापर करून राष्ट्र आणि राष्ट्राविषयी आपल्या मनामध्ये निष्ठा, प्रेम, केवळ 15 ऑगस्ट 26 जानेवारीला स्टेटस पुरतं न राहणारं, स्टेटस ठेवला आणि माझं राष्ट्रप्रेम संपलं असं नाही, तर ते आपल्या जीवनामध्ये एक निश्चित ध्येय धरून की हा मी जे काही करीन ते राष्ट्रासाठी करीन. माझा जो, मग आपले सावरकर म्हणतात त्याप्रमाणे गुण सुमने वेचियली मी या भावे की तिने सुगंधा घ्यावे. ती कोण? भारत माता. जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा तो व्यर्थ भार विद्येचा. माझा सगळा विद्येचा भार आहे, सगळी विद्या आहे ती कुणासाठी वापरली पाहिजे, तर भारत मातेसाठी. ही भावना रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही सुरू केला. थोडक्यात माझी प्रस्तावना इथंच संपवतो, माझी भूमिका इथंच संपवतो आणि पुढचा कार्यक्रम ओमच्या हातामध्ये देतो. आणि वक्त्यांना, आज आपल्याला जे वक्ते मिळालेले त्यांचं एक औपचारिक स्वागत करतो आणि पुढील धुरा ओमच्या हातामध्ये सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद राधेश्याम दादा. राधेश्याम दादाने सांगितलं तसं राष्ट्राचे पंचप्राण हा आपल्या या राष्ट्र पर्व 2चा विषय असणार आहे.
आणि त्याचा पहिलं पुष्प म्हणजे भाषा. भारताच्या जडणघडणीत संस्कृत भाषेचं महत्व असा आपल्या आजच्या व्याख्यानमालेचा विषय आहे. राधेश्याम दादा म्हणाला तसं जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं श्रीराम लक्ष्मणांना सांगतात की जननी आणि जन्मभूमी या मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. त्याचबरोबर राष्ट्र ही संकल्पना व्यक्तीच्या मनात जर व्यवस्थित स्पष्ट असेल तर त्याचं राष्ट्रीय चारित्र्य उत्तम असतं. मागच्या वेळेला हरिभक्त परायण श्री आफळे बुवांनी राष्ट्रीय चारित्र्य हा सुद्धा एक विषय आम्हाला नव्याने सांगितला आणि तो आमच्या मनात रुजवला. आता आम्ही आपले आजचे वक्ते वेदमूर्ती डॉक्टर माधव केळकर यांना विनंती करतो की त्यांनी स्वस्ती वाचनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हरि ओम. गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ॐ सक्तुमिवतित उना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमक्रता. अत्रा सखाय सख्यानि जानते भद्रैषान् लक्ष्मीर्निहिताधिवाची. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानताम्. देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते. ॐ आनो भद्राक्रतवो यन्तु विश्वतो दग्धासो अपरीतासो उद्भिदा. देवानो यथा सदमिद्वृधे सन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे. देवानां भद्रासु मतिर्रुजु यतान् देवानां रातिरभिनो निवर्तताम्. देवानां सख्यमुपसेदिमा वयं देवान आयु प्रतिरन्तु जीवसे. तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगं मित्रमदितन्नक्षमश्रिधम्. अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती न सुभगामयस्करत. तन्नो वातो मयो भुवा तुभेशयन्तन्माता पृथिवी तत्पिताद्यौ. तद्ग्रावाण सोमसुतो मयो भुवस्तरश्विना शृणुतन्निष्ण्यायुवाम्. ओम. धन्यवाद. आता औपचारिकता म्हणून आज आपल्याला जे परम आदरणीय वक्ते लाभलेले आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. आज आपल्याला राष्ट्र पर्व 2च्या व्याख्यानमालेतल्या पहिल्या पुष्पात म्हणजेच भाषा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले अत्यंत श्रेष्ठ वक्ते म्हणजे वेदमूर्ती डॉक्टर माधव केळकर. त्यांनी गृहसंस्कार प्रायश्चित्तानी या विषयामध्ये PhD केलेला आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्राप्त आहे. संस्कृत भारतीत गेली 30 वर्ष ते काम करतायत आणि सध्या पश्चिम मध्य क्षेत्र संयोजक म्हणून ते भूमिका बजावत आहेत. त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयीन समित्यांवर काम केलेलं आहे आणि ते संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक आहेत. आता जास्त वेळ न दवडता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आजच्या विषयावर मार्गदर्शन करावे. आभासी पद्धतीने या व्याख्यानमालेत उपस्थित असलेल्या सर्व जिज्ञासू श्रोत्यांना आणि ह्या व्याख्यानमालेच्या आयोजनामध्ये जे सगळे युवा सहभागी आहेत त्या सगळ्यांना आपापल्या स्थानानुसार नमस्कार, अभिनंदन, आशीर्वाद असं सगळं करून आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आजच्या प्रास्ताविकामध्ये ह्या व्याख्यानमालेचं स्पष्टीकरण झालेलंच आहे. या व्याख्यानमालेचा हेतू ही स्पष्ट झालेलाच आहे. त्यानुसार भाषा ह्या विषयावर थोडेफार विचार मांडावेत असा उद्देश, असा आदेश
व्याख्यानमालेच्या आयोजकांकडनं स्पष्ट झाला म्हणून इथे उपस्थित आहे. कदाचित काही विषय असेही असतील की जे व्याख्यान ऐकणाऱ्यांना सगळ्यांना ज्ञातही असतील, म्हणून कदाचित यातले काही विषय असे होतील की हे एक मुक्त चिंतन आहे किंवा ओपन थिंकिंग असं जे म्हटलं जातं त्या पद्धतीने सुद्धा काही विषय असू शकतात. कधी कधी आपल्याला असं लक्षात येतं की आपण काही एक काम करायला सुरुवात करतो, त्यावेळेला त्या कामाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये काही गोष्टींची स्पष्टता असणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला जर का भारत हा विश्वगुरु व्हावा अशी अपेक्षा असेल तर आपल्याला ह्याचं विश्वगुरु पद पूर्वी होतं ते कशामुळे गेलं ह्याची स्पष्टता आपल्या समोर असली पाहिजे. म्हणजे समजा आपल्याला युद्ध करायचंय तर आधी आपल्याला युद्धभूमी माहिती झाली पाहिजे, युद्धभूमीचा नकाशा माहिती झाली पाहिजे आणि मग आपण पुढे गेलं पाहिजे. तसं जर आपण पुढे जात राहिलो तर आपला विकास किंवा आपल्याला ज्या युद्धामध्ये यश प्राप्त करणं गरजेचं आहे ते यश जास्त वेगात आणि स्पष्टपणे आणि निर्भेळ पद्धतीने मिळू शकतं. कदाचित काही वेळेला असं होतं आपण युद्धभूमी काय आहे हे लक्षात न घेता युद्धाला सुरुवात करतो आणि मग आपल्याला हळूहळू असं लक्षात येतं की अरे ह्याच्यामध्ये अजून काही पर्वत आहेत, अजून काही नद्या आहेत आणि त्या ओलांडल्याशिवाय आपल्याला खरा विजय मिळणार नाही. म्हणून भारत विश्वगुरु होण्यामध्ये ज्या अडचणी मधल्या काळात निर्माण केल्या गेल्या, बुद्धिपूर्वक त्याच्यामध्ये आणल्या गेल्या, त्यांचा नेमका अभ्यास, त्यांची नेमकी माहिती आपण जर घेतली तर आपल्याला नेमकं युद्ध काय करायचंय, नेमकं आपल्याला काय करायचंय हे सहजपणे करता येऊ शकतं. आपण ज्या वेळेला असं म्हणतो की भारत हा विश्वगुरु होता, पण विश्वगुरु होता हे म्हणत असताना तो विश्वगुरु कशाच्या बाबतीत होता यातला एक भाग भाषा हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. मग हे विश्वगुरु पद भाषेच्या बाबतीतलं गेलं कसं? आपण जर लक्षात घेतलं तर भारतावर जी आक्रमणं झाली त्या आक्रमणांमध्ये अगदी अहमद शाह अब्दाली पासूनचा जरी विचार केला तरी मुस्लिम आक्रमणाच्या काळामध्ये आक्रमण झाल्यानंतर इथे असलेल्या संपत्तीची लुटालूट करणं किंवा इथली ग्रंथालये जाळणं ह्या पद्धतीचा ऱ्हास आक्रमणांमध्ये झाला. पण इंग्रजांनी जे इथे राज्य केलं त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जे काही ग्रंथसंपदा आहे ह्या गोष्टी नष्ट करणं किंवा मंदिरं पाडणं एवढ्या पुरतं त्यांचं काम मर्यादित नव्हतं. तर इंग्रजांनी योजनापूर्वक पद्धतीने भारतीय लोकांचा बुद्धिभेद कसा होईल, यांना स्वतःच्या बद्दल स्वाभिमान कसा वाटेनासा होईल याबद्दलची खरी योजना केली. आणि ह्या योजनेची खरी सुरुवात जर विचारात घेतलं तर एकीकडे मुस्लिम आक्रमणाचा काळ चालू होता तेव्हा सुद्धा इंग्रजांपैकी काही जण भारताच्या एकूण सांस्कृतिक जडणघडणीचा अभ्यास करत होते.
जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा इंग्रजांच्या वखारी भारतातल्या काही भागांमध्ये उभ्या राहिलेल्या होत्या व्यापारी म्हणून. पण त्याच्यापेक्षा आधी भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरी पद्धतीने मद्रास रेसिडेन्सीमध्ये जी काही लोक आली होती त्यांनी भारताचा सांस्कृतिक अभ्यास केला, त्याची काही वृत्त तयार केली, रिपोर्ट तयार केले आणि त्या रिपोर्ट्सला योजनाबद्ध पद्धतीने केम्ब्रिज विश्वविद्यालयाला ती दिले. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. त्यावेळेला केम्ब्रिज विश्वविद्यालयामध्ये काही संशोधन व्हावं म्हणून मॅक्स मुल्लर किंवा मोनियर विल्यम अशा काही पंडितांच्या जागा निश्चित होत्या. पण भारतामध्ये जर का ख्रिश्चॅनिटीचा प्रचार करायचा असेल तर आपल्याला इथली भाषा आली पाहिजे. ह्यासाठी इथल्या भाषेचा काही एक शब्दकोश तयार झाला पाहिजे. म्हणून कर्नल वॉर्डन यांनी आपली सगळी संपत्ती केम्ब्रिज विश्वविद्यालयाला दिली आणि मुख्यतः त्यांनी सांगितलं की संस्कृत इंग्रजी शब्दकोशाची निर्मिती करा की जेणेकरून भारतामधल्या संस्कृत बोली भाषेचं आपल्याला नेमकं स्थान लक्षात येईल. आता याच्यामध्ये मोनियर विल्यम यांनी मोठं काम केलं. मोनियर विल्यम यांनी शब्दकोश तयार केला, जो शब्दकोश आज संस्कृत इंग्रजी शब्दकोशाच्या बाबतीत एक आदर्श शब्दकोश मानला जातो. पण ह्या शब्दकोशाच्या निर्मितीच्या बाबतीत प्रस्तावनेमध्ये हे स्पष्ट दिसतं की भारतामध्ये जर का आपल्याला प्रवेश करायचा असेल तर त्या देशाची भाषा आपल्याला समजली पाहिजे. आता एक गोष्ट इथे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की भारतामध्ये जर का आपल्याला प्रवेश करायचा असेल तर भारतात त्यावेळेला सुदृढ असलेली भाषा कोणती तर ती संस्कृत होती. आणि त्या संस्कृत भाषेची जडणघडण, संस्कृत भाषेची नेमकी माहिती, संस्कृत भाषेच्या शब्दांमधनं त्यांची जी काही संस्कृती प्रतिबिंबित होते, हे सगळं आपल्याला जर का लक्षात घ्यायचं असेल तर आधी आपल्याला संस्कृत भाषा आली पाहिजे. म्हणून मोनियर विल्यम यांनी शब्दकोशाची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर हळूहळू भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी सांस्कृतिक दृष्ट्या काय काय चालू आहे ह्याचंही संशोधन केलं गेलं. मग भारतामध्ये जाती कशा आहेत, या जातींमध्ये कशा प्रकारचा एकमेकांचा बंध आहे, सर्व जाती एकमेकांना सांभाळून कशा राहतात. आत्ता जो जातीभेद विशेषतः पसरवला जातो तसा त्यावेळेला नव्हता, याची अनेक उदाहरणं त्यावेळच्या रिपोर्ट्समध्ये सापडतात. की भारतामध्ये ज्या 12 बलुतेदार पद्धती म्हणजे निरनिराळ्या कामांची वाटणी म्हणून जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था जी होती त्याच्यामध्ये कुठलाही उच्च नीच भेद दाखवण्याचा प्रयत्न नव्हता. तर समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याच्या कामानुसार समाजामध्ये एक योग्य स्थान होतं. आता ह्या स्थानाच्या बाबतीत सुद्धा जर विचार केला तर ह्या सर्व जातींमध्ये, वर्णांमध्ये संस्कृत भाषा बोलणारी सुद्धा लोक होती. म्हणजे पाणिनीय अष्टाध्यायीच्या स्पष्टीकरणासाठी पतंजली महाभाष्य लिहिलं गेलेलं आहे. आता त्या पतंजली महाभाष्यामध्ये अशी काही बोली उदाहरणं सापडतात की त्या बोली उदाहरणावरनं सहजपणे लक्षात येतं की त्यावेळेला संस्कृत ही सर्व वर्णांची भाषा होती, सर्व वर्णांना येणारी भाषा होती. कारण त्याच्यामध्ये काही वेळेला उदाहरणं सापडतात. कहा अस्य रथस्य प्रवेता,
म्हणजे या रथाचा चालक कोण आहे? आता हे ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला ते काही फक्त समाजातल्या उच्चवर्णीय लोकांकडनंच बोललं जात आहे असं समजायचं कारण नाही. आता रथाचा प्रवेता कोण हे कोण कोणाला विचारेल? जो रथाचा मालक आहे तो विचारेल ना. आता रथाचा मालक जास्त प्रमाणात कोण होता? समाजामध्ये आज जे तथाकथित उच्चवर्णीय म्हणून सांगितलं जातं आणि त्यांची वारंवार निंदा केली जाते ते काही रथाचे मालक नव्हते. रथाचे मालक तर क्षत्रिय होते, राजे होते, आणि रथाचे चालक हे रथकार होते. मग या दोघांमधल्या संवादामध्ये संस्कृत भाषेचा उपयोग होत होता. पाणिनीय शिक्षेमध्ये एक उदाहरण येतं, यथा सौराष्ट्रिका नारी तक्रै इत्यभिधीयते. याचा अर्थ अनुनासिकाचा उच्चार कसा करावा हे सांगण्यासाठी सौराष्ट्र देशातली नारी तक्रै असा उच्चार जसा करते त्याला अनुनासिक उच्चार म्हणावं. याचा अर्थ तत्कालीन परिस्थितीमध्ये नारी संस्कृत बोलत होती आणि ती सौराष्ट्रामधली जसं बोलत होती ते उदाहरण पाणिनीय शिक्षेमध्ये दिलेलं आहे. अशी फुटकळ उदाहरणं जर का आपण लक्षात घेतली तर ह्या उदाहरणांवरनं सहजपणे लक्षात येतं की त्यावेळेला स्त्री समाजामध्ये सुद्धा संस्कृत शिकण्याची गती होती. तसंच समाजातल्या अनेक स्थितींमध्ये अनेक वर्णांमध्ये संस्कृत भाषा जाणली जात होती. मग योजनाबद्ध रीतीने ह्या गोष्टीकडे मुद्दाम लक्ष देऊन संस्कृत ही कशी फक्त ग्रंथ भाषा होईल, ती व्यवहार भाषा कशी आहे ती नष्ट केली जाईल याचा विशेष प्रयत्न केला गेला आणि त्याचे सुद्धा रिपोर्ट उपलब्ध आहेत. भारतामध्ये किती पाठशाळा होत्या, पारंपरिक पाठशाळा होत्या, त्याचा एक रिपोर्ट तयार आहे. आता काही जणांना असं वाटतं की पाठशाळा याचा अर्थ वेदाचं पढिक अध्ययन करणारी केंद्र. ही एक समजूत चुकीची आहे. जर आपण गुरुकुल पद्धतीमध्ये जर विचार केला तर अगदी कौरव पांडवांपासून किंवा रामायणापासून पाठशाळांचा जर विचार केला तर पाठशाळेमध्ये गुरुकुलामध्ये सर्व वर्णांना उपयुक्त ज्ञान दिलं जात होतं. म्हणजे लक्षात घ्या, वेदाचं अध्ययन एका वर्णाची लोक करत असतील तर शस्त्राचं अध्ययन दुसऱ्या वर्णाची लोक करत होते. कृषी, गोरक्षण, वाणिज्य कसं करावं या संबंधात अजून एका वर्णाची माणसं काम करत होती. त्याच्यानंतरची कौशल्याची कामं असतात, मग सुतार काम असेल, लोहार काम असेल, या पद्धतीचं काम अजून एका वर्णाची माणसं करत होती. आता लक्षात घ्या, हे सगळं काम करण्याच्या बद्दल जी काही तज्ञता लागते ती तज्ञता मिळवण्यासाठी पिढ्यानपिढ्या ज्ञानाचं संरक्षण केलं जायचं. मग अशा ज्ञानाचं संरक्षण ज्या ग्रंथांमध्ये आज मितीला सुद्धा सापडतं, मग वास्तुविद्या आहे किंवा मेटलर्जीसाठी काही ग्रंथ आहेत असे, किंवा वराह मिहिरासारखे भूगर्भ जल बाबतीत संशोधनाचं ग्रंथ असेल, असा जर विचार केला तर सर्व प्रकारच्या कामांचा उल्लेख ज्या ग्रंथांमध्ये येतो ते ग्रंथ संस्कृतमध्ये होते. याचा अर्थ त्या त्या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे सर्व वर्णाचे जे जे लोक होते ते संस्कृत जाणत होते. म्हणून तर त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिस मधलं, डेली प्रॅक्टिस मधलं ज्ञान हे संस्कृत मध्ये लिहून ठेवलं. म्हणून तर ते ग्रंथ आज मितीला सुद्धा आपल्याला काही आश्चर्यकारक, अचंबा करण्यासारखं ज्ञान देतात की अरे हे कसं काय शक्य होतं. मग भारद्वाज विमान सूत्र, आता याच्यामध्ये अजून एक गोष्टीचं स्पष्टीकरण केलं पाहिजे भाषा आणि ज्ञान याच्या संरक्षणाच्या बद्दलचं, की काही वेळेला लोकांना असं वाटतं की एका घराण्यातली लोक काही ठराविक काम करत होते. ही सुद्धा एक चुकीची समजूत आहे. आता लक्षात घ्या, एकाच गोत्राचा उल्लेख निरनिराळ्या वर्णांमध्ये सापडतो. समजा भारद्वाज गोत्र आहे तर तो
ब्राह्मणांमध्ये सुद्धा सापडतो, क्षत्रियांमध्ये सुद्धा सापडतो. अगदी राजस्थान मधल्या किंवा निरनिराळ्या राज्यामध्ये ज्या वेळेला आपण जातो आणि विचारतो की अरे तुमचं गोत्र काय, तर गोत्र सांगणारा जो मनुष्य असतो तो काही एका उच्चवर्णीय विशिष्ट वर्णाचाच असतो असं नाही. म्हणजे याचा अर्थ असा की प्राचीन काळी एकाच घरातली 2, 3, 4 मुलं निरनिराळ्या व्यवसाय शाखांमध्ये जाऊन काम करत होती. म्हणून तर आपल्याला पुढे पुढे गेल्यानंतर सर्व प्रकारच्या जातींमध्ये, सर्व प्रकारच्या वर्णांमध्ये काही गोत्र ही समान दिसतात. याचा अर्थ त्या गोत्रातले सगळेजण फक्त काय वेदाध्ययन आणि पढिकाध्ययन करत होते असं नाही. काही जण क्षत्रिय असतील, काही जण वैश्य असतील. त्यामुळे ती गोत्र आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी सापडतात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर इंग्रजांनी भारतात जसजसं त्यांचं साम्राज्य पसरत गेलं तसतसं त्यांनी भारतातल्या पाठशाळा बंद करायला सुरुवात केली आणि त्याच्या जागी त्या पाठशाळांमधनं जो काही निधी, जो काही पैसा तत्कालीन राजांनी त्याच्यासाठी ठेवलेला होता त्याचा विनियोग त्यांनी अशा काही संस्था स्थापन करून केला की जेणेकरून भारतीय लोकांना वाटेल की संस्कृतच्या संरक्षणासाठी इंग्रज प्रशासन काहीतरी करत आहे. पण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर समाजव्याप्त संस्कृत भाषा हळूहळू ग्रंथालय भाषा बनवण्यासाठी योजनाबद्ध रीतीने प्रयत्न केले गेले. आता याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, अजून काही ऐतिहासिक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे आर्य आक्रमणवाद हा एक विशेष समोर आणलेला होता की जो आता फोल ठरलेला आहे. त्याच्या पुढे संशोधनं झालेली आहेत. अगदी परवा डोलकियामध्ये जे काही संशोधन झालं त्याच्यानुसार भारतावर आर्य लोकांनी आक्रमण केलं आणि भारतातल्या लोकांना जे मूळ निवासी म्हणून उदो केला जातो त्यांना जंगलामध्ये पाठवून दिलं आणि आर्यांनी इथे आपलं स्थान निश्चित केलं. पण ज्या वेळेला सरस्वती नदी शोध प्रकल्प केला गेला त्यावेळेला सरस्वती नदी प्रत्यक्षात कधी वाहत होती, ती कधी लुप्त झाली, त्याची कारण काय, भूगर्भीय हालचाली कोणत्या झाल्या, या संबंधातलं उपग्रह निरीक्षण, उत्खनन आणि ऐतिहासिक दस्तऐवज हे 3 म्हणतो. याचा अर्थ उपग्रहातनं जी चित्र येतात ना त्या चित्रांमध्ये जमिनीचा रंग थोडा वेगळा दिसतो. दुसरं असं की उत्खनन म्हणजे ज्या वेळेला तिथली जमीन आपण खणतो त्यावेळेला तिथे आसपासच्या भागामध्ये गावं सापडली, चांगल्या संस्कृतीच्या चांगल्या गावांच्या आखीव रेखीव मांडणी सापडल्या आणि लिखित स्वरूपातले काही ताम्रपट किंवा अशा प्रकारचं काही सापडलं. हे सगळे ऐतिहासिक दस्तऐवज लक्षात घेतल्यानंतर असं निश्चित आलं की सरस्वती नदी ही जवळजवळ आजपासून 10 ते 12 हजार वर्षापूर्वी लुप्त झाली. मग सरस्वती नदी जर का 10 ते 12 हजार वर्षापूर्वी लुप्त झाली तर 5000 वर्षापूर्वी आर्य तिथे आले कसे? कोरड्या नदीच्या कडेला कुठलाही समाज आपला निवास करेल का? म्हणजे याचा अर्थ असा की सरस्वती नदी लुप्त होण्याच्या पूर्वी आर्य तिथेच राहत होते. म्हणजे याच्याबद्दल जर का थोडं स्पष्ट आणि थोडं परखड बोलायचं झालं तर लोकमान्य टिळकांनी पण आपलं स्वतःचं मत नंतरच्या काळात बदललं. त्यांनी आर्यांचं मूळ वसती स्थान आर्टिक होमिन वेदाच याच्यामध्ये त्यांचं जे काही मत होतं ते त्यांनी हळूहळू थोडंसं या संदर्भामध्ये संशोधन झाल्यानंतर बदललं. आता अजून एक संदर्भ सांगतो. आपल्याकडे युगाब्द
सांगितलं जातं. याचा अर्थ कलियुगाचा आरंभ कधी झाला, तर आपल्याला लक्षात असेल की 5100+ अशी काही वर्ष आता झालेली आहेत. आता आपल्याकडे बघा युग कल्पना आहे, म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग. आता द्वापार युग आणि त्रेतायुगाचा जर संदर्भ द्यायचा झाला तर त्रेतायुगात राम होऊन गेले आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण होऊन गेले आणि श्रीकृष्णांनी त्यांचा अवतार संपवला. पांडवांचं स्वर्गागमन झालं. हिमालयामध्ये अशी एक स्वर्गारोहणी म्हणून जागा दाखवली जाते. भीमताल म्हणून एक दाखवलं जातं की तिथपर्यंत भीम गेला, तिथपर्यंत अर्जुन गेला आणि सगळ्यात शेवटी धर्मराज गेले. आता त्याच्यानंतर कलियुगाचा आरंभ झाला आणि परीक्षिताचं राज्य सुरू झालं. आता कलियुगाचा आरंभ कधी झाला हे जर का आपण सांगतो आणि द्वापार युगातल्या द्वारकेतल्या खुणा आपण दाखवतो आणि त्रेतायुगातल्या रामरायांच्या प्रवासातल्या खुणा भारतामध्ये आपल्याला पंचवटी असेल किंवा किष्किंधा असेल किंवा अगदी श्रीलंकेतलं रावणाचं भवन जाळलं कुठे, त्या भवनाचे अवशेष आपल्याला जर दिसत असतील तर त्रेतायुगापासून जे आपण आर्य 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 म्हणून इंग्रजांनी जो आरडाओरडा केला ते सगळे भारतातच राहत होते. पण भारतीय लोकांचा स्वाभिमान नष्ट करण्यासाठी त्यांना आदर्शभूत असलेले रामायण, महाभारत, वेद ह्या ग्रंथांना इंग्रजांनी मायथॉलॉजी म्हणून सांगितलं. हिस्ट्री आणि मायथॉलॉजी अशा दोन संकल्पना मांडल्या आणि वेद, रामायण, महाभारत, पुराण हे सगळं वाङ्मय मायथॉलॉजी मध्ये टाकून दिलं. आता मायथॉलॉजी असं म्हटल्यानंतर ते म्हणजे एक काल्पनिक काव्य आहे, वाङ्मय आहे असं सांगितलं गेलं की जेणेकरून त्याच्यामधल्या मूलभूत संशोधनाच्या जागा समाप्त, त्याच्याबद्दल कुणी काही बोलूच नाहीये, तिकडे काही जाऊच नाहीये, अशीच एक संकल्पना मांडली. आणि मग हळूहळू भारतातल्या लोकांना वेद, पुराण, रामायण, महाभारत अभ्यासावं असं वाटायला नको, असंच वाटायला लागलं. आपला स्वाभिमान हळूहळू नष्ट केला. आता लक्षात घ्या, आर्य आक्रमणवाद आणि रामायण, महाभारत ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी जे ग्रांथिक पुरावे दिले गेले ते सगळे संस्कृत भाषेतल्या ग्रंथातले आहेत. आता लक्षात घ्या, जर का कृण्वन्तो विश्वमार्यम हे ऋग्वेदाच्या 9व्या मंडलामध्ये येतं. आता तिथे आर्य याचा अर्थ सुसंस्कृत समाज असा अर्थ सायणांनी दिलेला आहे. शाकुंतल नाटकामध्ये अंगठी हरवल्यामुळे दुष्यंताला ही समोर आलेली शकुंतला आपली कोण हे आठवेन असं होतं आणि मग तो म्हणतो हिला मी ओळखत नाही. मग त्याच्या वर्तनामुळे शकुंतला त्याला शिवी हासडते आणि ती म्हणते अनार्य. आता अनार्य असं ती ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला आर्य म्हणजे काय हे तिला माहितीये म्हणून तिने ती अनार्य म्हणते. आता बघा, आपल्याकडे छोट्या छोट्या संस्कृत नाटकांमध्ये आर्यपुत्र असा पतीला उल्लेख हाक मारायचं, जसं आपण सध्या आहो असं म्हणतो तसं आर्यपुत्र असं म्हणतात. आता आर्यपुत्र याचा अर्थ काय, माझा जो नवरा आहे त्याचे वडील आर्य होते याचा अर्थ सुसंस्कृत होते. आता आर्य आक्रमणवाद हाच जर का मिथ्या खोटा आपल्यावर थापला तर आपोआप काय झालं, आजचा जो आपला विषय आहे तिथे आपण येऊन पोहोचतो. सहजपणे आर्यांची जी भाषा ही सुद्धा भारताच्या बाहेरून आलेली भाषा असाच सिद्धांत इंग्रजांनी पुढे आणला आणि मग काही ग्रंथकारांनी त्याच्यावर मोठे मोठे ग्रंथ छापले, ग्रंथ लिहिले आणि सांगितलं की युरो भारतीय आणि इंडो भारतीय म्हणजे इकडली आशियाई भाषा आणि युरोपीय भाषा या दोन्ही भाषा सारख्याच आहेत, पण ह्याच्या मागची अजून एक कुठली तरी भाषा होती, त्यातून
इंग्रजी किंवा लॅटिन अशा भाषा आल्या आणि त्यातूनच कुठेतरी संस्कृत आली, की जेणेकरून संस्कृतचं प्राचीनत्व हे समाजाला दिसू नये. इंग्रजांनी हे योजनापूर्वक केलं आणि इंग्रजांनी हे केल्यानंतर हळूहळू भारतातले सुद्धा काही प्रकांड पंडित त्यांच्याच मतामध्ये मत मिळवून हळूहळू भारतातल्या वेदाचं स्पष्टीकरण देणाऱ्या सायणाचार्यांपेक्षा मॅक्स मुल्लरनी लिहिलेले सॅक्रिड बुक्स ऑफ ईस्ट ह्या ग्रंथांचं महत्व जास्त सांगायला लागले. आता तसा विचार केला तर अनेक ग्रंथांचं इंग्रजीत भाषांतर होऊन मग त्याचं जर्मनीत भाषांतर होऊन मग ते मॅक्स मुल्लरनी वाचलं होतं. मॅक्स मुल्लर हा काही इंग्रजी संशोधक नव्हे, तो जर्मन संशोधक. जर्मन भाषेमध्ये ते ग्रंथ येण्याचा मार्ग हा आधी इंग्रजीच्या बाजूनी जात होता. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, मूळ संस्कृत ग्रंथ ज्या व्यक्तीला कणाकणाने माहिती आहे त्यांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे जास्त तोलामोलाचं असेल की अनुवादाचा अनुवाद वाचून ज्यांनी ज्ञान दिलं ते ज्ञान तेवढ्या तोलामोलाचं असेल. पण आपल्याकडली विचार पद्धतीच एवढी बरबटलेली होती, बुरसटलेली होती, ज्याच्यामध्ये इंग्रज हे सफल झाले होते. त्यांनी त्या सगळ्या ज्ञानराशीला ग्रंथालयापुरतं मर्यादित केलं. मायथॉलॉजी हा संशोधनाचा विषय नाही असं सांगितलं गेलं. आता ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याच्यानंतरच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा केम्ब्रिज विश्वविद्यालयातनं आलेलं ज्ञान महत्वाचं की काशी विश्वविद्यालयातनं आलेलं ज्ञान महत्वाचं? इथे क समान आहे पण दिशा दोन टोकाची आहे. पण भारतामधले सगळे शिक्षण मंत्री, कदाचित पंतप्रधान सुद्धा केम्ब्रिजकडे तोंड लावून बसलेले होते. केम्ब्रिजकडनं काहीतरी पडलं तर ते झेलायचं आणि इथे ओतायचं आणि तेच इथल्या भारतीय लोकांच्या डोक्यावर थापायचं. तर काशी विश्वविद्यालयाचं महत्व कमी करायचं. ह्याच पद्धतीने सर्व काही करणारे भारतीय नेते स्वातंत्र्यानंतरच्या काळात झाले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा मूळ भारतीय ज्ञान परंपरा ज्या भाषेतनं जपली गेली त्या भाषेचा अभ्यास कमी झाला. आता साधी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाज हा कुठल्याही गोष्टीची नित्य उपयोगिता बघत असतो. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की संस्कृतमध्ये भगवद्गीता आहे का? हो आहे. उपनिषद आहेत का? हो आहेत. पण भगवद्गीता आणि उपनिषद यांचा अभ्यास केवळ आवड म्हणून कोणी करतो का? हो, ज्याला तत्वज्ञान, मोक्ष संकल्पना अशा काही गोष्टी करायच्या आहेत तो वाचेल त्याच्यातनं. पण संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं वास्तुविज्ञान आहे, संस्कृत भाषेमध्ये असलेलं भाषा विज्ञान आहे किंवा संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं भूगर्भ जल विज्ञान आहे, भास्कराचार्यांचं गणित आहे, लीलावती आहे. हे प्रकाशात आल्याशिवाय समाजातला जो सार्वत्रिक घटक, जो नित्य उपयोगिता बघतो, रोजची उपयोगिता बघतो, समाजामध्ये जे रोज वावरणारे घटक आहेत ते म्हणतात आजच्या आज मला काय फायदा आहे, माझ्या व्यवसायाला, माझ्या व्यवहाराला कशाचा फायदा आहे, ते ज्ञान मी पहिल्यांदा मिळवणार आहे. आता लक्षात घेतलं तर
ह्या प्रकारचं ज्ञान ज्या ग्रंथांमध्ये आहे त्या ग्रंथांची व्यावहारिकता. आता अजून एक जर विचार करायचा झाला तर संस्कृती देवभाषा आहे. आता संस्कृती देवभाषा आहे म्हणून ती देवघरामध्ये पूजून ठेवा आणि त्याला हात सुद्धा लावू नका. अहो, पण संस्कृत भाषेमध्ये वेद उपनिषद जशी आहेत तसेच नित्य व्यवहाराला लागणारे ग्रंथ सुद्धा संस्कृत भाषेमध्ये लिहिले गेलेले आहेत. म्हणजे संस्कृती देवभाषा आहे म्हणून ती लांब ठेवा, त्याला हात सुद्धा लावू नका, स्पर्श करू नका. आणि त्यातला अजून एक प्रपोगंडा करण्याचा विषय म्हणजे जोपर्यंत शुद्ध येत नाही तोपर्यंत त्याला हात लावू नका, तोपर्यंत बोलू नका. गाडी चालवताना एक दोनदा ब्रेक मारल्यानंतर गाडी आडवी झाल्याशिवाय गाडी कोणाला येत नाही. म्हणून संस्कृत शिकत असताना एखादं रूप चुकलं की शुद्ध येत नाही म्हणून बाजूला ठेवा. या पद्धतीचा प्रपोगंडा मुद्दाम केला गेला आणि संस्कृत पंडितांकडनं केला गेला आणि मग हळूहळू असं होऊ लागलं की लोक संस्कृत पासून लांब जाऊ लागले. आता ह्याच्यात अजून काही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की जर का ह्या पद्धतीचं सगळं राजकारण, सगळं समाजकारण पूर्वीच्या काळी झालेलं असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये जर काही सुधारणा करायची असेल, काही विशेष योगदान करायचं असेल तर आपण संस्कृतकडे फक्त भाषा म्हणून बघणार आहात का हो? जगामध्ये अनेक भाषा आहेत पण त्या भाषेमध्ये लिहिलं गेलेलं जे काही साहित्य आहे, साहित्य याचा अर्थ लिटरेचर अशा पुरता हा शब्द मी वापरत नाही. साहित्य याचा अर्थ निरनिराळे ग्रंथ, निरनिराळ्या विषयांचे ग्रंथ. तर एवढ्या पुरतं त्याचं स्थान मर्यादित आहे का हो? तर त्याच्याबद्दल अजून एक आपल्याला विचार करायला लागेल. तर संस्कृत भाषा ही ज्या वेळेला भारतामध्ये बोली भाषा होती आणि ती होती याचे पुरावे अनेक आहेत. तो एक स्वतंत्र विषयही होऊ शकतो की संस्कृत भाषा बोली भाषा होती की नव्हती, याचे पुरावे निरनिराळ्या ठिकाणी काय मिळतात, निरनिराळ्या ग्रंथात काय आहेत, याचं स्वतंत्र एक विषय होऊ शकतो. पण संस्कृत ही बोली भाषा होती याची एक दोन उदाहरण सांगतो. मगाशी मी बोलता बोलता पाणिनीय अष्टाध्यायी आणि पाणिनीय शिक्षेचं उदाहरण दिलं. तसंच एक लक्षात घेतलं पाहिजे, संस्कृतमध्ये लिहिली गेलेली नाटकं ही फक्त पुस्तकामध्ये लिहून छापून प्रकाशित केलेली होती असं नाही, तर त्याचे ऍक्ट प्ले, याचा अर्थ स्टेज प्ले होत होते आणि त्याला प्रेक्षकही उपस्थित असायचे. आता नाटकाचे प्रेक्षक जर का भाषिक दृष्ट्या अज्ञानी असतील तर त्या नाटकाला ते प्रतिक्रिया देऊ शकतील का? म्हणजे एखादा विनोद घडला म्हणजे एखाद्या राजाचा जो कोणी विदूषक आहे त्याचं वर्तन बघितल्यानंतर समोरच्या प्रेक्षकांना हसू आलं पाहिजे. समजा एखादा शकुंतलेला, मी शकुंतला म्हणतो कारण असं शकुंतल नाटकामध्ये सगळ्या प्रकारचे प्रसंग येतात. शकुंतलेची पाठवणी करताना कण्व मुनी रडतात. समोर बसलेले प्रेक्षक ज्यांच्या मुलींची लग्न झालेली आहेत त्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं पाहिजे ना, त्यांना कण्वांची भाषा समजली पाहिजे की नाही. आता ती भाषा समजणारे प्रेक्षकही उपस्थित असायचे. आता रोज नाटकं होत होती का? आजच्यासारखे नाही. तर त्या बाबतीत सांगितलं जायचं की मंदिरांचे ज्या वेळेला वार्षिक उत्सव असायचे अशा वेळेला विशेषतः नाटकं केली जायची आणि त्याला प्रेक्षकही तसे असायचे. आता अजून एक गोष्ट ह्याच्या बाबतीत लक्षात घेतली पाहिजे. राजा भोजाविषयी ज्या निरनिराळ्या काही कथा सांगितल्या जातात त्याच्यामध्ये तो एक दिवस एका आपल्या तंतुवाय म्हणजे जो विणकर आहे त्याला राज्यातनं घालवून टाकतो. तर तो तक्रार घेऊन येतो आणि तो सांगतो की अहो तुम्ही मला का घालवलं? तर तो म्हणतो अरे आपल्याकडे अजून पंडित आलेत, त्यांना ती जागा द्यायची आहे आणि आपल्याकडे अजून जागा उपलब्ध नाहीये. तर तो म्हणतो की काव्यम करोमी न तू चारुतरम करोमी, म्हणजे जरा काव्य करतो पण काही फार चांगलं करत नाही.
पण तो एका राजासमोर आपली तक्रार सांगत असताना ती सुद्धा श्लोकात सांगतो. कवयामी वयामी यामी, म्हणजे मी कवयामी म्हणजे मी काव्यही करतो, आणि यामी म्हणजे आता निघतो, तुमच्या बरोबर समोर तक्रार केली, आता काय करायचं ते करा. एवढं सगळं ऐकल्यानंतर तो म्हणतो, अहो हा आमच्या समोर असलेलाच पंडित आहे, त्या बाहेरच्या पंडिताला कशाला घेऊ. आता समाजामध्ये अजून दुसरं एक चित्र लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्या वादाच्या वेळेला निर्णायक म्हणून मंडन मिश्रांची पत्नी बसली होती. म्हणजे मंडन मिश्रांच्या पत्नींचा सुद्धा अधिकार केवढा असेल बघा. आपल्याकडे जे सांगितलं जातं ना, भारतामध्ये स्त्रियांना शिक्षण नव्हतं, अशी जी टिमकी वाजवली जाते ना, त्याची अनेक आदर्श उदाहरणं आहेत भारतामध्ये. म्हणजे मंडन मिश्रांचं घर कसं ओळखावं त्याच्याबद्दल सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. त्यांच्या द्वारातला पोपट हा जगत ध्रुवम स्यात् जगदत ध्रुवम स्यात् किरांगनो, म्हणजे तो पोपट हे जगत ध्रुव आहे का अध्रुव आहे याची चर्चा करतो. पोपट हा म्हणजे तो पोपट म्हणजे काय, ते घरात जे चाललेलं आहे तेच ऐकणारा असणार ना. म्हणजे घरात असं काहीतरी चाललेलं असतं. म्हणजे फक्त मंडन मिश्रच एवढं बोलत होते असं नव्हे, तर त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारची चर्चा जी पोपटाच्या कानावर जाईल असं चाललेलं असायचं. अजून एक जर का संदर्भ म्हणायचा झाला तर गुरुकुलात पाठवण्यापूर्वी प्राथमिक शिक्षण 5व्या वर्षी सुरू व्हायचं, कारण आपल्याकडे अक्षर लेखन म्हणून एक संस्कार आहे, आणि त्या अक्षर लेखन संस्काराच्या नंतर घरामध्ये प्राथमिक शिक्षण म्हणजे अक्षर ओळख झाली पाहिजे, उच्चार स्वच्छ झाला पाहिजे, हे सगळं करून मग गुरुकुलामध्ये पाठवायचे मुंज झाल्यानंतर. आता 5 ते 8 ह्या वर्षामध्ये त्या बालकांचं शिक्षण कोण करत असेल? घरातल्या स्त्रिया करत होत्या. त्यामुळे मुस्लिम आक्रमण काळामध्ये जे घडलं ती आमची संस्कृती नाही, त्याच्यापेक्षा अधिक काय होतं ती आमची संस्कृती आहे. मधल्या काळात आपत्ती म्हणून आम्ही जे स्वीकारलं ती आमची प्राचीन संस्कृती नाही. आता अजून एक गोष्ट ह्याच्याबद्दल लक्षात घेतली पाहिजे की भाषा ही ज्या वेळेला आपण घरामध्ये बोलली जात होती असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला अजून एका अंगाने सुद्धा भाषेचा विचार करायला पाहिजे. भारतामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या सर्व भाषांमध्ये 70 ते 80% 90% काही ठिकाणी एकतर मूलतः संस्कृत शब्द किंवा अपभ्रंश शब्द, म्हणजे आपल्याकडे दार हा शब्द वापरला जातो, तो द्वार या शब्दाचा अपभ्रंश आहे. सहज लक्षात येतं, कोणाच्याही लक्षात येतं. असे अपभ्रंश शब्द म्हणजे तत्सम किंवा तद्भव असे शब्द वापरले जातात. तत्सम याचा अर्थ त्या शब्दासारखे, किंवा तद्भव म्हणजे त्या शब्दापासून आलेले, असे शब्द सर्व प्रादेशिक भाषांमध्ये आहेत. आता काही वेळेला भाषिक वाद निर्माण केला जातो, मुद्दाम केला जातो, ठरवून केला जातो, राजकीय स्वार्थासाठी केला जातो. पण याचा अभ्यास जर काही केला तर खरंच असं आहे का प्रत्येक भाषेच्या जडणघडणीमध्ये, प्रादेशिक भाषांच्या मुख्यतः जडणघडणीमध्ये कोणाचा प्रभाव वाढत चाललाय याचा अभ्यास आपल्याला नको का करायला? एक छोटंसं उदाहरण देतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर रघुवीरांनी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये भारतीय नावं असावीत म्हणून भारतीय संज्ञा कोश निर्माण केला. म्हणजे सध्या आपण जे शब्द वापरतो ना, सचिवालय, याच्या ऐवजी असेंब्ली असे शब्द वापरले जायचे. गव्हर्नर, मग राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल असे शब्द वापरले गेले. त्याचं एक फार मोठं प्रसिद्ध उदाहरण आहे.
पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे झाले आणि त्यांना सावरकरांनी अभिनंदनाचं पत्रच पाठवलं नाही. गणपतराव नलावडे खट्टू झाले आणि 2-3 दिवसांनी सावरकरांचं पत्र आलं अभिनंदनाचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की तुझं अभिनंदन करायला मला उशीर झाला, याचं कारण मेयर हा जो शब्द आहे त्याला भारतीय शब्द काय तो मी शोधत होतो. मग त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं महापौर, याचा अर्थ पौर, याचा अर्थ नागरिक, पौरजन. आपण पौरजन हा रामायणात सुद्धा शब्द ऐकतो. आता पौरजन याचा अर्थ नागरिक, त्या नागरिकांमधला जो मोठा तो महापौर. असा महापौर शब्द सावरकरांनी दिला आणि त्या शब्दाला धरून आज सगळीकडे महापौर हा शब्द वापरला जातो. असे अनेक शब्द, हे शब्द देण्याचं सामर्थ्य कुणाचं आहे? अगदी अलीकडलं म्हणायचं झालं तरी सुद्धा भ्रमणभाष, दूरभाष, संगणक, अगदी अलीकडल्या ज्या संकल्पना ज्या प्राचीन वाङ्मयामध्ये कुठेच नाहीत, पण त्या अनेक शब्दांची निर्मिती संस्कृत भाषेतनं होते. असं जरी आपण लक्षात घेतलं तरी संस्कृत भाषेची आजच्या काळातली उपयुक्तता आपल्याला लक्षात येऊ शकते भाषा म्हणून. आता याच्यामध्ये ह्यातला एक दुसरा बिंदू सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. आता बघा, निरनिराळ्या वाहिन्यांवरनं जे शब्द वापरले जातात ते खरंच मूळ संस्कृत शब्द आहेत का किंवा भारतीय शब्द आहेत का? अखबार किंवा अपभ्रंश शब्द बोतल किंवा सभागृह से वॉकआउट किया, वॉकआउट नित्य व्यवहारातला शब्द झालाय तो आता. पण सभात्याग केला हा शब्द का नाही सुचत? किंवा कूपी हा शब्द का नाही सुचत? असे अनेक शब्द आज मितीला सुद्धा. असा जर शब्दांचा संग्रह सांगायचा झाला तर तो अजून एक विषय होऊ शकतो की अनेक शब्दांना, म्हणजे आपण न्यूजपेपर असं का म्हणतो, वर्तमानपत्र का नाही म्हणत, किंवा वृत्तपत्र का नाही म्हणत? असे अनेक शब्द आहेत की जे शब्द आपल्या तोंडामध्ये सहज बसलेले आहेत. आपण सही असा शब्द वापरतो ना, तो सुद्धा भारतीय शब्द नाहीये, संस्कृत शब्द नाहीये, तो उर्दू अरबी फारसी शब्द असेल. स्वाक्षरी, अक्षर असा शब्द त्याच्यामध्ये आहे, स्वाक्षरी. असे उर्दू प्रभावाचे, फारसी प्रभावाचे, अरबी प्रभावाचे कितीतरी शब्द आपल्या ऐकण्यात चित्रपटांमुळे आलेले असतात आणि तेच मूळ हिंदी शब्द आहेत असं आपण सहजपणे वापरायला लागतो, उपयोग करायला लागतो. त्यामुळे अशा प्रकारचे निरनिराळे शब्द अगदी अलीकडल्या काळातल्या संकल्पनांना धरून सुद्धा देण्याचं सामर्थ्य संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे भाषा विकास, मग तो प्रादेशिक भाषांचा विकास असो किंवा आंतरराज्य भाषांचा विकास असो, त्याच्यामध्ये संस्कृतचं योगदान प्रचंड होऊ शकतं. फक्त त्याच्यासाठी त्या प्रकारची दृष्टी पाहिजे, ठरवलं पाहिजे की नाही मी हा शब्द शोधीन, तयार करीन किंवा त्याच्यानंतरच त्याचा उपयोग करेन. आता अजून जर पुढे जाऊन विचार करायचा झाला तर संस्कृतीचा ऱ्हास कसा व्हावा याच्यासाठी जो इंग्रजांनी प्रयत्न केला त्याच्या बरोबर उलट जर करायचं असेल तर संस्कृतीचा खरा अर्थाने डोळस अभ्यास होणं आज गरजेचं आहे. डोळस अभ्यास म्हणजे काय? आमच्याकडे असं करतात, का करतात आम्हाला माहिती नाही, हे उत्तर चुकीचं आहे. समजा कोणी असं म्हटलं, आता संस्कृतीच्या बाबतीत 2 उदाहरणं देतो. संस्कार प्रकरणामध्ये 6व्या महिन्यामध्ये अन्नप्राशन म्हणजे उष्टावण हा संस्कार आहे. त्याचंही कारण आहे की त्यावेळेला माणसाची पचन संस्था ही विकसित होते, डायजेस्टिव्ह सिस्टीम विकसित होते, मगच कठीण अन्न खायला सुरुवात करतात. तोपर्यंत द्रव अन्नच खाल्लं जातं. कारण आहे
आता उपनयन 8व्या वर्षीच का? बुद्धीचा विकास कधी होतो? आता उपनयनाचा काळ आणि बालमानसशास्त्र हा सुद्धा एक तौलनिक अभ्यासाचा विषय आहे की खरंच गुरुकुलामध्ये पाठवल्यानंतर त्याला अंगावर कपडे ठेवायचे समजतं का? प्रातर्विधीला जायचं असतं हे समजतं का? एवढं वय त्याचं झालं की मगच त्याला गुरुकुलामध्ये पाठवत होते. अजून एक जर का सांस्कृतिक दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर काही जण सांगतात भारतात बाल विवाह होत होते. साधी गोष्ट लक्षात घ्या, 8व्या वर्षी मुंज जर होत असेल आणि पुढे 12 वर्ष अध्ययन होत असेल तर 12 नाट किती होतात? 20 वर्ष होतात. 20 वर्षापर्यंत जर का तो गुरुकुलामध्येच राहून अध्ययन पूर्ण करत असेल तर आजची पदवी म्हणजे डिग्री व्हायला 21वं वर्ष येतच की. 16व्या वर्षी 10वी, त्याच्या पुढे विचार करा 21वं वर्ष येतच की. म्हणजे याचा अर्थ असा की बालविवाह, स्त्रियांनी शिक्षण घ्यायचं नाही, या गोष्टी आपत्ती म्हणून स्वीकारलेल्या होत्या, संस्कृती म्हणून नाही. ह्या गोष्टींचा सुद्धा मुळातून अभ्यास जर करायचा असेल तर पुन्हा आपल्याला संस्कार प्रकरणातले मूळ ग्रंथच वाचायला लागतील. मग खरंच संस्कारांचं कारण काय, ते कोणत्या काळात करावेत, मनुष्याच्या विकासामध्ये त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ काय आहे, त्या संस्कार प्रकरण जिथे जिथे सांगितलेली आहेत त्याच्या भाष्यांमध्ये काय लिहिलंय, त्याच्या टीका ग्रंथांमध्ये काय लिहिलंय, त्याची कारणं स्पष्टीकरण काय लिहिलेली आहेत. कदाचित असं होऊ शकतं मूळ ग्रंथकाराच्या काळामध्ये जी कारणं समाजाला सहजपणे माहिती होती ती त्यांनी त्याच्या ग्रंथामध्ये लिहिली नाही. पण कालांतराने असं घडतं की ती कारणं कुठेतरी लुप्त होतात आणि मग त्या ग्रंथाचे टीकाकार किंवा भाष्यकार ती पुन्हा उलगडून दाखवतात. आता लक्षात घ्या, भगवंतानी भगवद्गीता सांगितली, त्याच्यानंतर किती 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 लोकांनी भगवद्गीतेवर काय काय लिखाण केलंय. म्हणजे माझ्या संग्रहामध्ये भगवद्गीतेवरचं 108 भाष्य असलेलं एक मोठं पुस्तक आहे. 108 भाष्य आहेत त्याच्यात. म्हणजे 108 लोकांना भगवद्गीता निरनिराळ्या प्रकारे समजली. याचा अर्थ मुळातून जर का तुम्हाला चिंतन करायचं असेल तर भाषा आली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी मूळ सत्व आहे हा विचार मनात पक्का पाहिजे. आमच्याकडे काही नव्हतं, आम्ही बावळट होतो, आम्ही मूर्ख होतो, हा विचार डोक्यातनं काढून टाकला पाहिजे. आर्य भारताच्या बाहेरून आले, हा इतिहास खोटा आहे असं धडधडीत सांगता आलं पाहिजे. आर्य भारतातलेच होते, हे ग्रंथ सगळे भारतातलेच आहेत आणि ह्या सर्व ग्रंथांमध्ये काहीतरी मूलभूत ज्ञान आहे. ही दिशा पकडून ज्या वेळेला आपण कामाला लागतो त्यावेळेला आपण सहजपणे त्या ग्रंथाकडे सकारात्मक पद्धतीने बघतो आणि मग आपल्याला त्या ग्रंथातलं काहीतरी ज्ञान मिळायला लागतं. आता जर का काही लोक विचार करतील की अहो पण आजच्या काळातलं काय हो, जरा पोट्या पाण्याचं बघा की, ते संस्कृत शिकून काय पोट्या पाण्याला काम भागतंय का? तर सहज विचार जर आपण केला तर भारतामध्ये जे जे व्यवसाय आहेत त्या प्रत्येक व्यवसायाच्या जडणघडणीमध्ये प्राचीन ग्रंथांचं योगदान किती किती आहे याचं संशोधन आज मितीला होऊ शकलं नाही. याचं कारण आपल्याला भाषा येत नाही. त्याची काही उदाहरणं देतो. आता अश्वलायन गृह्यसूत्रामध्ये घर कुठे बांधावं याचा उल्लेख आहे. वास्तुस्थल परीक्षा. काय वास्तुस्थल परीक्षा आजच्या काळामध्ये गरजेची नाहीये का? आज कोणी घर बांधत नाही का? समजा वेगवान गणित करायचंय म्हणजे वैदिक गणिताची सूत्र आजच्या काळात गरजेची नाहीत का? गोवारीकरांनी पावसाच्या संदर्भामध्ये पंचांग गणित हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. गणित हा मी म्हणतोय, फलज्योतिष नाही. म्हणजे मला मुलं कधी होतील, माझं लग्न कधी होतील ते नाही सांगत आहे. गणित, नक्षत्र गणित हे स्पष्टपणे सांगितलं आणि त्याप्रमाणे आता बघा, परवा निरनिराळ्या ठिकाणी व्हॉट्सअपवर पुराची परिस्थिती झाल्यानंतर
पंचांगामध्ये हे फार, पंचांग छापलं त्याच वेळेला लिहून ठेवलेलं आहे की ह्या नक्षत्राचा हा बदल होतोय, त्यामुळे पावसाचं इतकं मोठं प्रमाण होणार आहे. आता 800 कोटीचा उपग्रह जे सांगतो ते 80 रुपयाचं पंचांग सांगतो. आता पंचांगाचा अभ्यास जर का करायचा असेल तर खरंच पंचांग गणित हे गणित आहे आणि ते गणित मानवाला उपयुक्त आहे, ह्या दिशेने अभ्यास झाला पाहिजे. आता अजून एक जर विचार करायचा झाला तर ग्रहणाच्या बाबतीत विचार करा. ग्रहण होताना मोठी मोठी चर्चा काही जण करतात की ग्रहण चालू असताना हे करू नये ते करू नये, पण का करू नये याच्याबद्दल कोणी संशोधन करतं का? आता जर का विचार करायचा झाला तर ग्रहण लागतं कसं आणि सुटतं कसं याच्यासाठी दुर्बिणी घेऊन लोक बसलेले असतात. पण ग्रहण लागल्यानंतर किती गायनोकॉलॉजिस्ट म्हणजे गर्भिणी किंवा अशा संदर्भातले जे डॉक्टर आहेत ते किती जण अशा केस स्टडी म्हणून करतात, किती जण सायकोलॉजिस्ट आपल्याकडे असलेल्या पेशंटचा अभ्यास करतात, किती जण व्हायरल इन्फेक्शनच्या संदर्भातले अभ्यास करतात, किती जण अशा निरनिराळ्या विषयांच्या संस्था किंवा प्रयोगशाळा स्थापन करून त्या काळातली रीडिंग्स घेतात. आपण एकीकडे म्हणतो की ग्रहण लागणं आणि ग्रहण सुटणं हे सगळं भुक्कड आहे. पण भुक्कड हे एका वाक्यात म्हणता येतं, पण एवढ्या वर्षानुवर्ष जे लोक ग्रहण काळात काय करावं आणि काय करू नये याची चर्चा करतात, अनेकांना अनुभव येतो. अनेक जण घरातली माणसं सांगतात की अहो ते ग्रहण लागतंय तेव्हा आमच्या घरामधली एक स्त्री गर्भिणी आहे तेव्हा तिच्याबद्दल आम्ही काय नियम पाळू असं विचारतात. खरंच आजच्या काळात कोणी अभ्यास केलाय का? मग आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये गर्भिणीचं वर्तन कसं असावं आणि नसावं आणि कोणत्या काळात कसं असावं आणि नसावं याचे अध्याय आज प्रत्यक्षात कोणी वाचलेत का? नाही वाचले. का? तर आयुर्वेदीय सर्व ग्रंथांची भाषा संस्कृत आहे. आता हे आजच्या काळात उपयुक्त आहे की नाही? आता जर का अजून म्हणजे पुढे जाऊन निरनिराळी ही संशोधनं आता बाहेर येत आहेत की एकादशीलाच उपास का सांगितलाय. मग एकादशीला जर का पूर्ण निराहार राहिलं तर चंद्राच्या कलेनुसार एकादशीच्या दिवशी निराहार राहिलं तर कॅन्सर निर्माण होत नाही, पेशींचं अनियमित वाढ ही स्थगित होते. कॅन्सर म्हणजे तरी काय आहे? निरनिराळ्या शरीराच्या अवयवांमध्ये पेशींची अनियमित वाढ होऊ लागली की कॅन्सर आहे असं सांगितलं जातं. आता ती अनियमित वाढ होऊ नये ह्याच्यासाठी निराहार राहण्याचा दिवस हा सुद्धा तेवढाच चांगला जो चंद्राच्या कलेनुसार सांगितला गेलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की चंद्राच्या कलेचा मानवी जीवनावर काहीतरी परिणाम होतो. आता हे रोजच्या जीवनाच्या गरजेचं आहे की नाही? ह्याच्या पुढे जाऊन अजून काही लोकांनी ह्याच्यावर संशोधन केलं आणि ह्याचे काही निष्कर्ष मांडले. म्हणजे काही नावं घेऊन सांगण्यासारखं आहे की बार्शीच्या रजनी जोशी म्हणून आहेत, त्यांनी वराह मिहिराचा मी वारंवार आता उल्लेख केला, तो फक्त ग्रांथिक अभ्यास करून त्या थांबल्या नाहीत, तर आज बोरवेल मारण्याच्या वेळेला मोठी मोठी यंत्र घेऊन येतात, पाणी काढायला लागतात, 150 फूट 500 फूट गेलं तरी पाणीच लागत नाही. मग यंत्रांनी काय उत्तर दिलं? ह्या ऐवजी जमिनीवर कोणती लक्षणं दिसली, मग शेवाळा दिसलं का, वारुळ दिसलं का, उमराचं झाड दिसलं का, अशा प्रकारच्या 200 ते 250 साइट्स स्थळ त्यांनी बघितली, तिथे पाणी लागलं आणि तत्संबंधी सकाळमध्ये मोठे मोठे लेखही प्रकाशित झाले. आता भूगर्भातलं जल शोधण्याचं वराह मिहिराचं तंत्र हे आजच्या काळात उपयुक्त आहे की नाही? अजून एक उदाहरण देतो.
नागपूरमधली एक निरी म्हणून संस्था आहे, त्यांनी लवंगेचा उपयोग करून एक अर्क तयार केला, ज्याचा उल्लेख आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये येतो. त्या अर्काचा एक बिंदू 1 लिटर पाण्यामध्ये जर टाकला तर ते पाणी शुद्ध होतं. आता पाणी शुद्ध करणं हे आजच्या काळातली गरज आहे की नाही? हैदराबादमध्ये भाग्यनगरमध्ये डॉक्टर प्रभू म्हणून एक आहेत, त्यांनी धातू विज्ञानामध्ये त्यांचं मोठं काम एमटेक पर्यंत शिक्षण झालेलं, पण नंतर त्यांनी निवृत्तीनंतर भारतीय धातू विज्ञानाचे काही ग्रंथ पडताळले आणि त्याच्यामध्ये भाररहित धातूचा उपयोग म्हणजे ॲल्युमिनियम पेक्षा हलका असलेल्या धातूचा काय ॲलॉय याचा मिश्र धातू कसा तयार करतात, कुठल्या धातूचं किती प्रमाण असेल तर कुठला धातू निर्माण केला की तो तेवढा स्ट्रॉंग असेल आणि तरी सुद्धा हलका असेल, त्याचं संशोधन केलं, पेटंट मिळवलं आणि मग विदेशी संस्था त्यांचं हे पेटंट मागायला लागले. त्यांनी ते आपल्या DRDO या संस्थेला दिलं आणि तेजस ह्या विमानासाठी जो धातूचा उपयोग सध्या केला जाणार आहे त्याच्यामध्ये त्याचा उपयोग काही भागासाठी केला गेला. त्याच्या पुढलं एक संशोधन आहे की जे संशोधन म्हणजे तमोगर्भ लोह असा एक धातूचा उल्लेख त्या ग्रंथांमध्ये सापडतो. तमोगर्भ लोह याचा अर्थ त्या धातूचा गर्भ हा अंधार आहे. याचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये प्रकाशाचं परावर्तन होत नाही असा धातू. आता तुम्ही लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट आपल्याला दिसते, कशामुळे दिसते? त्या वस्तूवर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन आपल्या डोळ्यामध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला ती वस्तू आपल्याला दिसते. आता ज्या धातूमधनं प्रकाश आरपार जातो 80% ती वस्तू, तो धातू वापरून जर कुठलं क्षेपणास्त्र विमान बनवलं तर ते राडार यंत्रणेला दिसेल का? ह्या पुढल्या टप्प्याचं संशोधन त्या माणसाने केलंय आणि ते संशोधन त्यांनी आज भारत सरकारला दिलंय. आता यातलं अजून एक जर का म्हणायचं झालं तर एका व्यक्तीने म्हणजे एखादा कसा छोटा प्रसंग त्याच्या संशोधनाला दिशा देतो. विमानातनं प्रवास करत असताना नेमकं त्या दिवशी ग्रहण होतं. डॉक्टर डिडोळकरांबद्दल सांगतोय मी. विमानातनं प्रवास करत असताना त्याच दिवशी नेमकं ग्रहण होतं आणि त्यांनी सहज खिडकी उघडली आणि बघितलं तर त्यांच्या डोळ्याला त्रास झाला. त्यातनं त्यांनी संशोधनाची दिशा घेतली आणि अशा प्रकारच्या काच निर्माण कुठनं करता येईल की जी हलकी पण असेल आणि ज्या काचेमधनं अशा प्रकारचे रेज, प्रकाश किरण जी डोळ्याला घातक आहेत ती पास होणार नाहीत, पलीकडे जाणार नाहीत, अशा प्रकारच्या विमानासाठी उपयुक्त अशा काचेची निर्मिती त्यांनी केली. एक अजून धातू विद्युत लोहगर्भ म्हणून त्यांनी तयार केला की ज्या विद्युत लोहगर्भ धातूला 2 वायरी लावल्या तर दिवा लागतो. म्हणजे अशा प्रकारचे धातू हे तयार करण्यासाठी अशा प्रकारचा एक धातू विज्ञानी जो आधुनिक तंत्रानुसार मेटलर्जी मध्ये एमटेक पर्यंत ज्याचं शिक्षण झालेलं आहे आणि त्याला संस्कृतही येत आहे, मग तो संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करतो, स्वतः प्रयोग करतो आणि अशा प्रकारचे काही निष्कर्ष बाहेर येतात. पण त्या धातू विज्ञानीला हे माहिती आहे की भारतीय ग्रंथांमध्ये अशा प्रकारचं अत्यंत प्रगत ज्ञान पूर्वी होतं, ही त्याची स्पष्ट भूमिका होती, म्हणून तर तो त्या ग्रंथाला हात लावायला गेला. हे सगळं भुक्कड आहे अशी त्याची भूमिका नव्हती. चंद्रगुप्त वर्णेकर म्हणून नागपूरचे आहेत, ते संगणकीय संस्कृत ह्याच्या संदर्भामध्ये काही अभ्यास करतात
म्हणजे आता संगणकाची भाषा ही अल्गोरिदम नुसार होते. आता जर का एखादं अल्गोरिदम सेट करायचं झालं तर आपल्याकडे भाषेचं जे संस्कृत भाषेचं एक स्ट्रक्चर निश्चित जे आहे त्याचा उपयोग करून संगणकीय भाषा लिखाणाचा प्रयत्न प्रत्यक्षात सुरू झालेला आहे. आपल्याला अनेकदा काय वाटतं, संगणकासाठी संस्कृत फार उपयुक्त आहे. आपण संगणकामधली प्रणाली संस्कृतसाठी वापरतो, प्रणालीच्या विकासासाठी संस्कृतचा उपयोग करत नाही. म्हणजे आपण देवनागरीमध्ये टाईप करतो याचा अर्थ आपण असलेल्या संगणकाचा देवनागरीसाठी उपयोग केला. ती प्रणाली निर्माण करण्यासाठी C++, जावा अशा प्रकारच्या ज्या भाषा आहेत त्या प्रणाली निर्माण करण्यासाठी संस्कृतचा उपयोग नाही केला. त्या अल्गोरिदमवर आता सध्या काम चालू आहे. अजून एक म्हणजे जयंत देवपुजारी यांनी जैविक प्रसाधनांवर काही काम केलंय. म्हणजे आता बघा, लिपस्टिक लावली की नंतर ती पुसून काढायला लागते. ती पुसून काढली नाही तर त्याचा त्रास होतो. किंवा नट ज्या वेळेला काही काम करत असतो त्यावेळेला तोंडाला काहीतरी अंगराग लावलेले असतात, ते त्याचं काम संपल्यानंतर त्याला ते पुसून काढायला लागतात आणि त्याच्यासाठी काही रसायने वापरतात. पण असे काही कॉस्मेटिक्स की ज्या कॉस्मेटिक्सचा उपयोग त्या व्यक्तीला घातक स्वरूपाचा होणार नाही, अशी जैविक कॉस्मेटिक्स त्यांनी शोधून काढली. आता कसा एकमेकांचा संबंध असतो त्याचं सुद्धा संशोधन कसं होणं गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आपण. कोल्हापूरमध्ये एक साधी क्रिया म्हणजे काय, आपण रोज नैवेद्य दाखवतो. ते नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवतो. आता काही जण म्हणतात तुळशीपत्र ठेवलं म्हणजे संपूर्ण त्याग झाला. बरोबर आहे, आध्यात्मिक दृष्ट्या बरोबर आहे. पण त्याच्यात अजूनही एक भाग असा आहे, तुळशीपत्र ठेवलं की त्या अन्नामध्ये असलेले अनावश्यक किंवा घातक जे बॅक्टेरिया आहेत ते सगळे नष्ट होतात. पण याच्यावरचं संशोधन होऊन प्रकाशात आलं आणि त्याचं पेटंटही मिळालं. आता हे जर का संशोधन करायचं झालं तर नैवेद्यावर तुळशीपत्रच का ठेवतात, त्याच्या मागे काहीतरी एक गूढ हेतू आहे का फक्त एक म्हातारीने सांगितलेली कल्पना एवढ्या पुरतच त्याचा भाग आहे. आजी सांगत होती आणि मी पण करतोय एवढ्या पुरताच भाग आहे, असा अर्धवट विचार न करता त्यातही काहीतरी एक गम्य आहे हे पटल्यामुळे, हे लक्षात घेतल्यामुळे तुळशीचं पान नैवेद्यावर का ठेवतात. आणि त्याच्यात सुद्धा संशोधनातले बारकावे आहेत. तुळशीचा रस पिळून चालत नाही किंवा तुळशीचं खोड ठेवून चालत नाही किंवा वाळलेलं पान ठेवून चालत नाही. जिवंत पान म्हणजे ओलं हिरवं तुळशीचं पान ठेवायला लागतं. त्याच्यात सुद्धा बॅक्टेरियांमध्ये अजून एक भाग आहे की काही बॅक्टेरिया असतात जे आपल्याला उपयुक्त असतात. म्हणजे दुधाचं दही करणारे बॅक्टेरिया, इडलीचं पीठ तयार करणारे बॅक्टेरिया गरजेचे आहेत. आता जे उपयुक्त आहेत ते टिकवायचे. आता लक्षात घ्या, सध्याच्या शेती विज्ञानामध्ये कीटनाशक म्हणून जे वापरलं जातं ते परागीकरण करणाऱ्या कीटकांना सुद्धा खाऊन टाकतं, नष्ट करतं. पण ह्याच्या उलट आज मितीला सुद्धा कडुनिंबाच्या पानांचा रस शेतीवर शिंपडणारी लोक आहेत. आता पाडव्याला कडुनिंबाची पानं का खायची, याचा सांस्कृतिक संदर्भ काय, मग पंचांगामध्ये काय दिलेलं असतं, मग त्याच्यामध्ये मिरे घाला, मग जिरं घाला आणि मग त्याचं मिश्रण करून ते खा, म्हणजे तुम्ही वर्षभर एकदम आरोग्य राहील. आता काही जण म्हणतील की कडुनिंबाची पानं खाणं याचा संस्कृतीशी काय संबंध, याचा आरोग्याशी संबंध आहे. आता नंतर मी जे काही उदाहरणं दिली त्यानुसार जर आपण लक्षात घेतलं तर संस्कृत ग्रंथांमध्ये असलेलं ज्ञान पुन्हा प्रकाशित करायचं असेल
तर ते अति प्राचीन काळी उपयुक्त होतं, असं नुसतं भोंगळपणे म्हणून चालणार नाही. तर त्याची आजची उपयुक्तता सुद्धा लक्षात घ्यायला लागेल. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर भाषा ही फक्त भाषा म्हणून न शिकता, भाषा ही आपल्या ज्ञानाची एक वाहिनी आहे, ज्ञानाचं ते एक द्वार आहे. ते द्वार आपण उघडल्याशिवाय आतमध्ये जे ज्ञान आहे ते आपल्याला मिळणार नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर काम करत असताना 8वी 9वी 10वीच्या पाठ्यपुस्तकांची मुखपृष्ठ काय असावीत याची चर्चा ज्या वेळेला चाललेली होती, त्यावेळेला आत्ता जी अलीकडे पाठ्यपुस्तकं नवीन आलेत त्याच्यामध्ये त्या पाठ्यपुस्तकांच्या मुखपृष्ठांची सुद्धा एक विशिष्ट कल्पना मनात घेतलेली होती. पहिल्या पाठ्यपुस्तकावर बघा, गुहेमध्ये एक मोठी पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये काहीतरी एक असं खूप मोठं धन सापडलंय आणि ते आश्चर्यकारक पद्धतीने ती मुलं बघतायत, असं एक पाठ्यपुस्तकावरचं मुखपृष्ठ आहे. आणि त्याच्यामध्ये निरनिराळे संस्कृत ग्रंथ आहेत. मग त्याच्या पुढलं जे मुखपृष्ठ आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे 9वीचं किंवा 10वीचं ती पाठ्यपुस्तकं घेऊन ती मुलं आलेत आणि अशी बागेमध्ये इकडे तिकडे वाचत बसलीत ती पुस्तकं. परत ती पुस्तकं पुढे 10वीचं पुस्तक ते जे आहे त्याच्यामध्ये ती गंगा, संस्कृत गंगा प्रवाहित झालेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त साहित्यिक ग्रंथ नाहीयेत, म्हणजे लिटरेचर नाहीये, त्याच्यामध्ये वैज्ञानिक ग्रंथ सुद्धा आहेत. आणि ते वैज्ञानिक ग्रंथ सांगत असताना त्याच्यामध्ये प्राचीन काळातले दाढीमिशा वाढवलेल्या ऋषींची चित्र नाही मुद्दाम घातलेली. आजच्या काळातला एक संगणकासमोर बसलेला मुलगा ठेवलेला आहे, आजच्या काळातला एक डॉक्टर ज्याच्या गळ्यामध्ये ऍप्रॉन अडकवलेला आहे, एक स्टेटस्कोप घातलेला आहे, असं चित्र त्याच्यात मुद्दाम घातलंय. का? तर संस्कृतचा उपयोग आजच्या काळात सुद्धा तेवढ्याच ताकदीने होऊ शकतो आणि तो फक्त रसग्रहण, काव्य एवढ्या पुरता मर्यादित नाही. ललित वाङ्मयाच्या निर्मितीमध्ये सुद्धा संस्कृतचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे जर तसा विचार करायचा झाला तर अनेक साहित्यिक प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यावर जगलेले आहेत. अनेक साहित्यिक म्हणजे अशा निरनिराळ्या अनेक कादंबऱ्या ज्या महाभारतावर आधारित आहेत, अनेक कादंबऱ्या आहेत की ज्या रामायणावर आधारित आहेत. अनेक काव्य अशी आहेत की जी काव्य प्राचीन वाङ्मयातल्या संकल्पना घेऊन मांडलेल्या आहेत. मग त्यातले उलटसुलटही कंगोरे असतील. उलटसुलट कंगोरे म्हणण्याचं कारण असं की काही वेळेला कैकेयीची भूमिका किती मोठी होती असलं काहीतरी गंमतशीर सांगणारी सुद्धा काही साहित्यिक होऊन गेलेले आहेत. किंवा रावण कसा थोर होता असं सांगणारे सुद्धा साहित्यिक होऊन गेलेले आहेत. आता आपला आदर्श तो नाहीये. म्हणजे व्यंग्य निर्माण करणारे जे साहित्यिक आहेत ते आपला आदर्श नाहीत. तर मूळ रामायणामध्ये खऱ्या अर्थाने खरंच काय म्हटलेलं आहे ते आपले आदर्श आहेत. पण त्याच्यासाठी रामकथा ही श्रद्धा म्हणून वाचण्यापुरती नाही. म्हणजे रामायण जर वाचायचं झालं तर आपल्याला विमानशास्त्र रामायणात दिसतं का हो? केवळ एक म्हणजे श्रीलंकेहून राम निघाले आणि ते पुष्पक विमानात बसले होते आणि ते अयोध्येला येऊन पोचले. पण विमानातनं जो एरियल व्ह्यू दिसतो त्यानुसार राम पुष्पक विमानात बसल्यानंतर सीतेला सांगतायत की इथे तुझे दागिने आम्हाला सापडले, इथे आम्हाला सुग्रीवाची भेट झाली, असं विमानातनं सांगतायत. आता लक्षात घ्या, विमानातनं जाता 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 मेघदूतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे वर्णन येतात. आता लक्षात घ्या, आकाशातनं जमिनीवरचं काय काय कसं दिसेल हे फक्त काल्पनिक असेल का हो? प्रत्यक्षात त्या काळामध्ये कधीतरी एरियल व्ह्यू काय असतो याचा अनुभव ड्रोन मधनं किंवा प्रत्यक्ष त्या काळच्या विमानातनं त्यांनी घेतला नसेल का?
अगदी अलीकडलं जर उदाहरण द्यायचं झालं तर शिवराम बापूजी तळपद यांनी मरुत्सखा नावाचं विमान मुंबईच्या किनारपट्टीवर उडवून दाखवलं होतं. आता आपलं दुर्दैव असं की लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोगशाळेतले जे प्रयोग आपल्याकडे तयार असतात त्याचं प्रोडक्शन म्हणजे निर्मिती करण्यासाठी जी आर्थिक ताकद लागते ती आपल्या अनेक संशोधकांना नाही, किंवा त्यांच्या मागे इथल्या राजसत्तेने मोठं बळ उभं केलं नाही. त्यामुळे अशी अनेक प्राचीन संशोधनं ही कुठेतरी ग्रंथामध्ये आज दडलेली आहेत. मी जी काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये आपल्याला भाषा, मग भाषिक संबंध, भाषिक विकास आणि त्याच्या बरोबरीने भाषा विज्ञान, संस्कृती, व्यवसाय, आजच्या काळातली त्या भाषेच्या द्वारा मिळणारी ज्ञानराशी आणि त्याची आजच्या काळातली उपयुक्तता, ह्या सर्व अंगाने भाषेकडे बघायला लागेल. केवळ शाळेमध्ये गेला आणि रामाहा रामौ रामाहा म्हटलं, गच्छामी गच्छावहा गच्छामहा म्हटलं म्हणजे भाषेचा उपयोग संपला असं म्हणून चालणार नाही. तर येत्या काळामध्ये आपण भाषेकडे जर बघायचं असेल तर माझा आवडीचा जो कुठला विषय आहे त्या विषयामध्ये मला जर पुढे जाऊन काम करायचं असेल तर मला संस्कृत ग्रंथांमध्ये असं काही मूलभूत सापडेल अशी केवळ भोंगळ श्रद्धा बाळगून नव्हे तर भाषा जाणून त्याच्याद्वारे त्या ग्रंथाचा अभ्यास करणं आणि त्या अभ्यासाला अशा पद्धतीने प्रकाशात आणणं. अशा पद्धतीने म्हणण्याचं कारण असं की आज पेटंटचा काळ आहे. हळदीचं पेटंट आपलं गेलं होतं, बासमतीचं गेलं होतं, ते जागतिक युद्ध करून आपल्याला परत आणायला लागलं. म्हणजे केवळ श्रद्धा म्हणून काही करून चालणार नाही, तर जगाच्या पातळीवर पेटंटच्या भाषेमध्ये जे आपल्याला सिद्ध करता येतं, प्रस्थापित करता येतं, असं संशोधन आजच्या काळामध्ये पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे आणि ते सर्व प्रकारच्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आजच्या ह्या व्याख्यानमालेला प्रत्यक्ष आणि कालांतराने ऐकत असलेले सगळेजण ह्या पद्धतीने विचार करतील आणि संस्कृतचा उपयोग कदाचित आपल्या नित्य व्यवसायाच्या काळात जरी झाला नाही, लहानपणी जरी झाला नाही, निवृत्तीनंतर शिक्षणाला काही वय नसतं, नंतरही तुम्ही शिकू शकता. पण अशा प्रकारचं संशोधन, अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारचं प्रकाशन खूप 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 होणं गरजेचं आहे. निरनिराळ्या प्रकारचं होणं गरजेचं आहे. पण त्याचं मुखद्वार हे संस्कृत आहे आणि त्या संस्कृतचा अभ्यास आपण दृढपणे, निश्चयपणे करावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि या सगळ्या एकूण व्याख्यानमालेच्या प्रेरणेमध्ये रामदासांचं योगदान खूप मोठं आहे. त्यामुळे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते भगवंताचं अधिष्ठान आपल्या सर्वांजवळ आहेच, पण ती चळवळ कोण करणार? ती चळवळ आपल्याला करायची बुद्धी रामराया देवो अशी रामरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आत्ताचा विषय इथे थांबवतो. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. संस्कृत भाषेचा वेगळ्या दृष्टीने आणि आजच्या युगात, आजच्या आधुनिक युगात 21व्या शतकात सुद्धा कसा काल सुसंगत वापर करता येईल हे आज तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि आता आपले युट्यूब वरचे प्रेक्षक सुद्धा आणि आमच्यापैकी काही जणांना सुद्धा काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारतो.
प्रातिनिधिक स्वरूपात. पहिला प्रश्न असा आलाय की आज संस्कृत भाषेचा अभ्यास करून जर संस्कृत हेच करिअरचं क्षेत्र निवडायचं झालं तर त्यामध्ये किती संधी आहेत आणि काय काय करता येऊ शकतं? संस्कृतच्या आजच्या काळात संधी खूप आहेत. मी मगाशी म्हणताना म्हटलं की हा विषय खूप मोठा होईल. केवळ जर छोटा छोटा आपण विचार केला तर आज मी तिला असलेली प्रत्यक्षात ही उदाहरणं आहेत. प्रसारण क्षेत्रामध्ये म्हणजे आकाशवाणी सारख्या किंवा वृत्तपत्र याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मीडियामध्ये, मग प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याच्यामध्ये शुद्धतेची किती गरज आहे हे आपल्याला सुद्धा सबटायटल किंवा बातम्या वाचताना लक्षात येत असतं. दीर्घाच्या किती चुका कोण करतं हे आपल्याला लक्षात येत असतं. अजून एक जर म्हणायचं झालं तर असे निरनिराळे प्रकल्प आजही चालतात आणि अशा प्रकल्पांमध्ये चांगली भाषा जाणणारी माणसं खूप गरजेची असतात. उदाहरणार्थ मुंबई IIT मध्ये संगणकीय संस्कृतच्या संदर्भामध्ये काही काम चालतं आणि त्याच्यामध्ये मल्हार कुलकर्णी म्हणून काम करतात. त्यांना सहाय्यक आवश्यक आहेत, पण ज्यांचं पाणिनीय व्याकरणाचा चोख अभ्यास असेल अशी माणसं गरजेची आहेत. कानपूर IIT मध्ये आता वैदिक गणित पद्धतीने गणितीय संगणकाची वेग कसा वाढवता येईल. आता आपल्या रोजच्या बँकिंग व्यवहारामध्ये जो वेग गरजेचा नाही, पण उपग्रह विज्ञान किंवा अणुविज्ञानामध्ये खूप गणित खूप वेगात आणि खूप आज्ञावल्या खूप वेगात करणं गरजेचं असतं. क्षणाक्षणाला निरनिराळ्या आज्ञा देणं गरजेचं असतं. अशा वेळेला जे गणित करणं गरजेचं असतं त्याच्या वेळची ती आज्ञावली तयार करण्यासाठी काही काम चालू आहे. आज मी तिला अगदी संविधानाच्या बाबतीत सुद्धा काही संशोधनं समोर येत आहेत आणि त्याच्या संदर्भातले प्रस्ताव सरकारकडे दिले जात आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर आज मी तिला नोकरीत असलेले घरातले सगळेजण घराचं भाडं शासनाकडनं घेत असतात. आता सगळेजण जर का एकाच घरात राहत आहेत तर प्रत्येक जण घराचं भाडं हाऊसिंग अलाउन्स का घेतो? याचं एकमेव कारण असं की भारतीय संविधानाला HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली ही माहितीच नाहीये. तेव्हा कायदा क्षेत्रामध्ये असेल, पण ह्याच्यामध्ये कसं होतं माहितीये की केवळ संशोधनाच्या पातळीवर नव्हे तर रोजच्या वापरामध्ये तुम्हाला टंकन असेल, मुद्रण असेल, प्रसारण असेल, चांगल्या प्रकारचं बोलणं असेल. अगदी तुम्ही लक्षात घ्या, निरनिराळे जे सूत्रसंचालक असतात त्यांना निरनिराळी सुभाषित जर येत असतील तर ते त्यांच्या भाषणांच्या वेळेला त्याची उदाहरणं देऊ शकतात. निरनिराळ्या ठिकाणी प्राध्यापकी करणारी मंडळी याच्या पुढल्या काळामध्ये क्रेडिट कोर्सेस म्हणून जे नजीकच्या काळामध्ये राष्ट्रीय शिक्षा नीती जी नवीन आलेली आहे त्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी याचा अर्थ आंतरविद्याशाखीय ज्ञान देण्यासाठी, समजा आता लक्षात घ्या एखाद्या विद्यापीठामध्ये एखादा फिजिक्स मध्ये BSc करतोय किंवा MSc करतोय आणि त्याला संस्कृत शिकायचंय तर तो काही शाकुंतल वाचणार का रघुवंश वाचणार? त्याला प्राचीन भारतीय अणुविज्ञान जे कणादाचं आहे ते वाचण्यामध्ये रस असणार आहे. पण आता अशी परिस्थिती आहे की जे संस्कृत जाणतात ते कणाद विज्ञान जाणत नाहीत. म्हणून अशा निरनिराळ्या क्षेत्रातल्या सर्व लोकांना भाषा जर येत असेल तर ते त्या अंगाने तो ग्रंथ समजावून सांगू शकतात, त्याच्यावर संशोधन करू शकतात, सांगू शकतात. आणि व्यवसायामध्ये जर म्हणायचं झालं तर कितीतरी असे व्यवसाय आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं शुद्ध उच्चार बघितला जातो किंवा तुमचं लिखाण चांगलं आहे की नाही बघितलं जातं. असे सुद्धा अनेक व्यवसाय आहेत. त्यामुळे संस्कृत शिकणं हा फक्त एका अंगाने विचार करण्याचा भाग नव्हे तर माझं दुसऱ्याही कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काम आहे, त्यातलं ज्ञान आहे आणि संस्कृत असल्यामुळे त्या ज्ञानाला अजून उजाळी मिळालेली आहे असा विचार करता आला पाहिजे. म्हणजे मला सभाधीटपणा आहे पण मी अशुद्ध बोलतो, चालेल का? असं अनेक बाबतीत आहे.
त्यामुळे संयुक्तपणे काम करण्यासारखं संस्कृत मधलं खूप मोठं काम आहे, जे खूप गरजेचं आहे. पुढे त्यानंतर असा अजून एक प्रश्न आहे की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की उच्चारणाच्या दृष्टीने संस्कृत खूप वैज्ञानिक भाषा आहे. ते कसं काय? म्हणजे उच्चारणाच्या दृष्टीने संस्कृतचा वैज्ञानिक पातळी काय? साधी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 26 अक्षरांमध्ये चालणारी इंग्रजी भाषा आणि 52 अक्षरांमध्ये चालणारी संस्कृत भाषा. मुळात अक्षरांची संख्या जरी लक्षात घेतली तरी उच्चारांची संख्या लगेच वाढते. लिखाणामध्ये सुद्धा आपल्याला इंग्रजीचं म्हणजे ट्रान्सक्रिप्ट म्हणतात, ट्रान्सलेट नव्हे, ट्रान्सक्रिप्ट ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ते ट्रान्सलेट काय केलंय याचे गोंधळ अनेक होतात. म्हणजे कॅन मध्ये CAN असतं आणि किंगडम मध्ये KIN असतं. म्हणजे तो के समजायचा का सी समजायचा, इथे गोंधळ आहे. आता अलीकडल्या काळामध्ये तुम्ही ज्या वेळेला मोबाईलमध्ये गुगलनी पण तशा पद्धतीचं एक काहीतरी आणलेलं आहे, तुम्ही बोलायला लागलात की ते छापायला लागतं. आता तुम्ही जे बोलताय तेच जर का छापायला हवं असेल तर तुमचे उच्चारांची तेवढी संख्या ही तेवढी स्पष्ट पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जर का विज्ञानाचा दुसऱ्या अंगाने विचार करायचा झाला तर तोंडातल्या सर्व उच्चारण स्थानांचा वापर हा इंग्रजी भाषेमध्ये होत नाही, तर तो संस्कृतमध्ये होतो. आणि आपल्याकडे मंत्रशास्त्रामध्ये अजून एक पुढला भाग दिलेला आहे की मंत्रांमध्ये सुद्धा काही मंत्रांच्या वापरलेल्या अक्षरांचं किंवा मंत्रांच्या अक्षरांचं जे संयुक्त स्थान आहे त्यानुसार शरीरातल्या कोणत्या अवयवाला कशी स्पंदनं पोचतात याच्याबद्दल सुद्धा संशोधन झालेलं आहे. म्हणजे सूर्य सूक्त म्हटल्यानंतर किंवा आदित्य हृदय स्तोत्र म्हटल्यानंतर हृदयरोग कमी झाला अशा प्रकारचे निष्कर्ष निघालेले आहेत. त्यामुळे मंत्रांचे उच्चार हे केवळ श्रद्धा म्हणून नव्हे. आता मध्यंतरी बघा एकादशीच्या वेळेला विठ्ठल 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 म्हटल्यानंतर हृदयाची कंपनं कशी वाढतात आणि क्लॉट्स कसे कमी होतात याच्यावरचे पण लेख आले होते. आता विठ्ठल हा जर का लिहायचा झाला इंग्रजीमध्ये तर TH करून लिहायला लागतो. त्याच्यासाठी ठ असं स्वतंत्र अक्षरच नाही. त्यामुळे केवळ भाषा या दृष्टीने 26 ची 52 अक्षर आहेत एवढ्या पुरतं मर्यादित नव्हे, तर त्याचे जेवढे उच्चारण स्थान आणि त्या उच्चारणानुसार शरीरातल्या निरनिराळ्या अवयवांना मिळणारी चालना इथपर्यंत जाऊन संस्कृत मंत्र श्लोकांच्या उच्चारावर विचार केला पाहिजे. आता राम या शब्दाच्या बद्दल सुद्धा सांगितलं जातं. रा उच्चारलं की पाप निघून जातात आणि म उच्चारलं की तोंड बंद होतं. पुढे त्यानंतर असा एक प्रश्न आहे की अशी वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं महान व्यक्तींनी केलेली आहेत की वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्राच्या दृष्टीने आणि संस्कृत भाषेचा आधार घेऊन आपल्याकडे पूर्वी जे ज्ञान होतं ते पुन्हा प्रकाशात आणण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे त्यांची संशोधनं प्रकाशित करणाऱ्या विशिष्ट संस्था किंवा मासिक किंवा जर्नल्स असं काही आहे का, आणि असेल तर त्या कोणत्या? आता नागपूरमध्ये एक संस्था आहे भारतीय विज्ञान परिषद किंवा असं काही, त्यांचं एक मासिक त्रैमासिक प्रकाशित होतं भारतीय विज्ञान परंपरेवर, किंवा अजून काही अशी पुस्तकं पूर्णपणे पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. प्राचीन भारतीय विज्ञान परंपरा असं सुरेशजी सोनींचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, किंवा बाबासाहेब आपट्यांचं आपल्या दशावताराची कल्पना, म्हणजे डार्विनचा जो उत्क्रांतीवाद सांगितला जातो तो किती फोल आहे. जर लक्षात घेतलं तर माकडाचा मानव झाला तर माकडा अजून का शिल्लक आहेत, याचा अर्थ आपल्याकडे जे 84 लक्ष योनी सांगितलेले आहेत त्या सगळ्या अस्तित्वात असतात. आणि मनुमत्स्य कथेमध्ये जे सांगितलेलं आहे की प्रलयाच्या वेळेला त्या सर्व जाती सर्व योनी
त्यांनी बोटीमध्ये घेतल्या आणि तो मेरू पर्वतापाशी जाऊन थांबला. आता ही केवळ कल्पना आहे का? तर कल्पना नाही, हे वैज्ञानिक सत्य आहे. अशी काही प्रकाशनं, पुस्तकं होत असतात. त्याच्यामध्ये तिरुपती विश्वविद्यालयाचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी इंडियन ट्रॅडिशन ऑफ सायन्स या नावाखाली फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मृगपक्षीशास्त्र अशी काही छोटी छोटी पुस्तकं प्रकाशित केली आणि त्याच्यामध्ये संस्कृत श्लोकाच्या बरोबरीने त्याचा इंग्रजीत अर्थ सुद्धा दिलेला आहे. अशी काही पुस्तकं प्रकाशित झाली. संस्कृत भारतीने प्राईड ऑफ इंडिया म्हणून एक मोठं कॉफी टेबल बुक प्रकाशित केलं. त्याच्यानंतर सायन्स इन संस्कृत म्हणून संस्कृत भारतीनेच अजून एक प्रकाशित केलं की ज्याच्यामध्ये प्रत्येक पानावर प्राचीन भारतीय विज्ञानाच्या संदर्भातले काही भाग आहेत. आता हे सगळं मी ज्या वेळेला सांगितलंय त्यावेळेला ते आत्ता झालेल्या कामाबद्दल आहे. त्यातनं आपण सगळ्यांनी प्रेरणा घेऊन अजून पुढे 10 पावलं आपण जाऊ शकतो. पण आपल्याला काहीतरी असं असतं की आपण पुन्हा शून्यातून सुरुवात करायची का? नाही, जे काम पूर्वी झालेलं आहे तिथपर्यंत आपण जाऊन पोचावं आणि मग तिथून पुढे सुरुवात करावी. त्याच्यासाठी अशी काही पुस्तकं, प्रकाशनं उपयुक्त होऊ शकतात. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे की संस्कृत भाषेतून प्राकृत म्हणजे संस्कृत भाषेत बदल होऊन किंवा संस्कृत भाषेतूनच बरेच शब्द घेऊन आपली मराठी भाषा आणि तसंच म्हणजे संस्कृत भाषेतले शब्द घेऊन फक्त थोडा वेगळा प्रकार हिंदी भाषा, अशा 2 भाषा तयार झाल्या आणि आता आपण त्यांचा वापर करतो आणि आपल्याला बऱ्याच वेळा कळतं की हे अगदीच तसेच्या तसे तत्सम संस्कृत शब्द आहेत किंवा काही परिवर्तन होऊन आलेले संस्कृत शब्द आहेत. तर त्यांचं मूळ संस्कृत भाषेत संभाषण किंवा संस्कृत भाषेमध्ये बोलणं, आपल्या नेहमीचा व्यवहार संस्कृत भाषेमध्ये करणं, यासाठी परत संस्कृत भाषेकडे जाण्यासाठी काय करावं? मी संस्कृत मध्ये बोलू का असं विचारलं होतं स्वानंदला, पण स्वानंद म्हणाला आपला प्रेक्षक वर्ग जरा जास्त प्रमाणात मराठी भाषिक आहे, तेव्हा विषय समजण्यासाठी मराठीत बोला. आता संस्कृत मध्ये पुन्हा बोलण्यासाठी संस्कृत भारती सारख्या काही संस्था, सारख्या म्हणण्याचं कारण संस्कृत भारती देशभरामध्ये, जगभरामध्ये काम करते. संस्कृत संभाषण वर्ग केले जातात आणि संभाषण वर्गाच्या माध्यमातून प्राथमिक संस्कृत ज्ञान दिलं जातं. म्हणजे ग्रांथिक संस्कृत ज्ञान नव्हे, तर बोली संस्कृत, जे आज कुठल्याही भाषेच्या बाबतीमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी गरजेचं असतं. म्हणजे कसं होतं माहितीये, थोडा फरक जर लक्षात घेतला तर आपण एखाद्या दुसऱ्या प्रदेशात जर गेलो तर आपण पहिल्यांदा काय शिकतो? हो, तिथली बोली शिकतो, तिथली व्यवहार भाषा शिकतो, तिथली ग्रंथ भाषा शिकत नाही. आपण इंग्रजी शिकतो म्हणजे आपण शेक्सपियरचं वाङ्मय आधी वाचत नाही, आपण जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल हेच आधी शिकतो. किंवा आपण कर्नाटकामध्ये गेलो तर तिथली बोली आधी शिकतो. त्यामुळे अशा बोलीचे संभाषण वर्ग संस्कृत भारती चालवते. पण त्याच्यामध्ये सुद्धा संस्कृत बोली संभाषण वर्गात येऊन पुढे जाऊन अजूनही काही चांगलं शिक्षण घेऊन काम करणारी मंडळी आत्ता आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये संस्कृत भारतीच्या संभाषण वर्गाला उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातल्या 4-5 जिल्ह्यांमधले, म्हणजे ज्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतात, म्हणजे नाशिक पासून सोलापूर पर्यंत ह्या पट्ट्यातल्या जवळजवळ 98 अभियंत्यांचं एक संमेलन झालं. अभियंते, त्याच्यात अभियंते निरनिराळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे वास्तू अभियंते आहेत, संगणक अभियंते आहेत, असे निरनिराळे अभियंते आहेत. त्या अभियंत्यांचं एक संमेलन झालं. त्याच्यामध्ये असे काही प्रश्न समोर ठेवले गेले की तुमचा जो अभियंता म्हणून विषय आहे त्याच्यामध्ये प्राचीन भारतीय ज्ञान काय आहे याच्याबद्दल तुम्ही आता संशोधन करावं. पण त्याची सुरुवात कुठनं? बोलीपासूनच झाली पाहिजे, ग्रंथापासून नाही. याच्यासाठी संस्कृत भारती मोठा प्रयत्न करते आणि निरनिराळे संभाषण वर्ग चालू असतात. संस्कृत भारतीची एक वेबसाईटही आहे, त्याच्यावरही खूप प्रकारचं साहित्य आहे. आणि संस्कृत प्रमोशन फाउंडेशन म्हणजे अशा प्रकारची सुद्धा एक वेबसाईट आहे, ज्याच्यावर तुम्हाला घर बसल्या, आता घर बसल्या म्हणण्याचं कारण गेल्या वर्षभर आपण घर बसल्या बरंच काही मिळवतोय, त्याच्यामध्ये खूप काही तुम्हाला ज्ञान मिळवता येऊ शकतं. खूप प्रकारचे अशी साहित्य सध्या प्रकाशित झालेली आहेत की जी तुम्हाला संस्कृतच्या जवळ नेतात. पंडित करतात असं मी म्हणणार नाही, जवळ नेतात, गोडी निर्माण करतात.
आणि आम्ही मध्ये बरेच व्हिडिओ सुद्धा पाहिले. एक दक्षिण महाराष्ट्रातलं गाव, त्यानंतर एक उत्तर भारतातलं गाव, दक्षिण भारतातलं गाव, ते संपूर्ण संस्कृत ग्रामम, म्हणजे तिकडे बोली भाषेसारखी लोक संस्कृत भाषाच बोलतात. असं काही असे काही उपक्रम. शिवमोग्यामधलं मत्तूर म्हणून एक गाव आहे आणि मध्य प्रदेशातलं एक झिरी म्हणून गाव आहे. या दोन गावांमध्ये संस्कृत संभाषण वर्ग हे इतक्या निरंतर पद्धतीने कायम चालवले गेले की गावातला कुठलाही मनुष्य, अगदी 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून असं म्हणू नये काल परवा जन्माला आलेला बालक, जो बालक बोलायला लागलाय त्याची आई संस्कृत बोलतीये. आपोआप आईच्या तोंडून ऐकून ऐकून पुढल्या पिढीतलं ते बालकही संस्कृत बोली बालक झालं. ह्याच्यासाठी बराच मोठा प्रयत्न केला गेला. सलग 5 वर्ष त्या गावामध्ये कायम संभाषण शिबिरं घेतली गेली आणि ह्याच्यामध्ये मोठं सहाय्य उडपीच्या महाराजांनी केलं. आता पेजावर विश्वेश तीर्थ जे समाधीस्थ झाले त्यांचं खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे आणि त्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठी प्रेरणा दिली आणि मग मत्तूर हे संस्कृत ग्राम म्हणून प्रकाशात आलं. त्यानंतर असा बरेच जण प्रश्न विचारतात की जर संस्कृत भाषेचा वापर केला तर आता आपण जी बोलतो ती आपली मातृभाषा मराठी असेल किंवा वेगवेगळ्या प्रांतीय लोकांच्या वेगवेगळ्या प्रांतीय मातृभाषा असतील, त्यांचं काय? आता आम्ही संस्कृत बोलायला लागलो तर मग या भाषांचं काय होणार? मी मगाशीच सांगितलं, सावरकरांचं उदाहरणही दिलं की आपल्या भाषा नष्ट व्हाव्यात म्हणून संस्कृत पुढे यावी का? तर नाही. आपल्या भाषेची शुद्धता राहावी. ज्याच्यावर आज मितीला फारसी, अरबी, उर्दू यांचा प्रभाव होऊ लागलेला आहे. मग आपली मराठी ही जर का संस्कृतोद्भव आहे असं आपण जर का मानत असू तर ती भाषा शुद्ध राहावी याच्यासाठी आपण खरंच मिश्र भाषेचा वापर करतो का शुद्ध मराठी बोलतो? आता तुम्ही जर का लक्षात घेतलं तर हरिवंशराय बच्चन किंवा तुलसीदास यांचं हिंदी आणि आजच्या चित्रपटातलं हिंदी, हे हिंदी संस्कृतोद्भव हिंदी आहे का हो? आज मितीला निरनिराळ्या वाहिन्यांवरनं जे सूत्रसंचालक बोलत असतात ते शुद्ध मराठी बोलत असतात का हो? किती इंग्रजी शब्द वापरत असतात, किती हिंदी उर्दू शब्द वापरत असतात. त्यामुळे माझ्या भाषेचं काय होईल ही चिंता करायचं कारण नाही. कारण ज्या बोली भाषा आहेत त्या बोली भाषा राहणारच आहेत. त्या बोली भाषांची शुद्धता टिकावी, त्याच्यामध्ये शब्द अजून निर्माण करता यावेत, ह्यासाठी संस्कृतचा उपयोग होऊ शकतो. आज आपल्याला राष्ट्र पर्व 2 मधल्या पहिल्या पुष्पामध्ये वेदमूर्ती डॉक्टर माधव केळकर यांनी संस्कृत भाषा आणि संस्कृत भाषेचा आधुनिक दृष्टीने आधुनिक शिक्षणाबरोबरच ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तीला रुची आहे त्यानुसार आपल्या प्राचीन शास्त्रांचा अभ्यास करून त्यातलं वास्तव जगासमोर कसं आणायचं याविषयी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर संस्कृत भाषेची वैज्ञानिकता काय, त्यानंतर संस्कृत भाषा ही राष्ट्राच्या दृष्टीने कशी महत्वाची आहे याचा सुद्धा उल्लेख केला. भाषा हे मुख्य संभाषणाचं माध्यम आहे. संभाषणाचं एक प्रबळ आणि आपण प्रमुख माध्यम म्हणू शकतो ते म्हणजे भाषा, आणि ती आपल्या राष्ट्राला एकत्र बांधण्याचं काम करते, एका सूत्रात बांधण्याचं काम करते ती भाषा. म्हणजे आता जर आपण पाश्चात्य देशांमध्ये गेलो तर जर्मनीमध्ये सगळी लोक जर्मन बोलतात, अख्ख्या देशामध्ये जर्मन बोलतात. ब्रिटनमध्ये गेलो तर सगळे लोक इंग्रजी बोलतात. पण आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रांतीय भाषा आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचं जतन करून, म्हणजे त्यांचा वापर आहे तो करूनच त्यांचा उच्चार शुद्ध व्हावा किंवा त्यांच्यामध्ये शब्दांची नवनिर्मिती व्हावी, त्यांच्यातली शब्दसंपदा वाढावी, असा पूरक दृष्टीने संस्कृत भाषेचा कसा उपयोग करता येईल याविषयी आपल्याला वेदमूर्तींनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आता राधेश्याम दादाला विनंती करतो की त्याने आभार मानावे आणि मग आपण कार्यक्रम संपवू. धन्यवाद हो. मी सर्वात प्रथम माननीय वक्त्यांचे खूप खूप आभार मानतो. अत्यंत
सुंदररित्या, म्हणजे हा वेळ कसा गेला हे कळलं नाही, परंतु काही अशा गोष्टी आल्या ज्या आमच्या कानावर पडल्यावर आम्ही अत्यंत सुखावलो आणि आश्चर्य झालं की एवढं सगळं आपल्याकडे असताना सुद्धा आपण काय म्हणतो त्याला, एक सिनेमातला एक डायलॉग आहे, तर आपण नेहमी नासा नासा करतो, तर आपण नासा केलं तर आपण सत्य नासा होऊ. म्हणजे आपल्याकडचं जे ज्ञान आहे, वैदिक विज्ञान आहे, ते सोडून आपण नेहमी नासाकडे पळायचो. या सर्व गोष्टी आहेतच, पण त्याकडे आपण लक्ष न देता आपल्या मूळ वाङ्मयाकडे आपण पुन्हा येऊया, पुन्हा त्याचा अभ्यास करूया आणि मग त्यातलं जे काही विज्ञान आहे, ज्ञान आहे, ते जगासमोर मांडूया आणि खऱ्या अर्थानं एक विश्वगुरु होण्याच्या वाटचालीकडे आपण चालू लागूया. या प्रकारचा जो संदेश आपल्याला वक्त्यांनी दिला आणि जो आशय त्यांच्या व्याख्यानातून प्रकट झाला, त्याबद्दल मी आजच्या व्याख्यातांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आपण या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला हे मार्गदर्शन केलं. जाता जाता मला एक सांगायला फार आवडेल की त्यांनी आपल्या संस्कृत भारतीचा उल्लेख केला. आमचा 15 दिवसांचं जे शिबिर झालं, त्यानंतर आमच्या कौस्तुभ दस्तुरे म्हणून माझी त्याच वेळेस ओळख झाली त्यांच्याशी त्या 15 दिवसीय कार्यक्रमामध्ये. त्यांनी सांगितलं की मी दुबईमध्ये असतो आणि आम्ही संपूर्ण भारतात आणि दुबईमध्ये दोन्हीकडे संस्कृतच्या वाङ्मयाचा किंवा बोली भाषेचा प्रचार करतो, तेही संस्कृत भारतीशी निगडीत आहे. तर ते म्हणाले की आपल्या वर्गाला जो काही 4000 किंवा वर्ग आपला श्रोतृ वर्ग लाभलेला आहे, त्याचा वापर करून आम्ही संस्कृतसाठी तो वर्ग जोडून घेऊ इच्छितो आणि त्यांना आम्ही संस्कृत शिकवू इच्छितो. आपल्या वर्गाला जो लाभलेला श्रोतृ वर्ग आहे, मला सांगायला फार आवडेल की बहुसंख्य श्रोतृ वर्गाने त्या वर्गामध्ये नावं नोंदवली आणि त्यांनी पहिले, दुसरे, तिसरे जे काही त्या लेवल असतात, जे काही त्यांचे वर्ग असतात, त्याला उपस्थिती दर्शवली आणि ते बोलूही शकतात. आमचा जो ओम आहे आज ज्यांनी खूप छान निवेदन केलं, तो अस्खलित संस्कृत बोलूही शकतो. त्यामुळे त्यांनी जो मार्ग सांगितला तो अत्यंत आम्हाला काय म्हणतो आजच्या युगामध्ये अपेक्षेसहित याच आशेसहित मी तर थांबत असतात की आता संस्कृत लोप पावते की तो श्लोक असा की ताव देशा ही जी काही संस्कृत आहे ती लोप पावली जाणार नाही, ती पुढे पुढे चालत राहील. त्यामुळे मी ही ग्वाही देऊन तसेच वक्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करून, सर्व संयोजकांचे सहकार्यांचेही मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. पुढची सूत्र मी ओमकडे देतो. फक्त शेवटचं सुभाषित आणि त्यानंतर आपण थांबूया. संस्कृतम ये प्रशंसन्ति ते प्रशंसन्ति संस्कृती, स्वदेशं ये च शंसन्ति धन्य जीवन्ति ते नराः. म्हणजे संस्कृतम ये प्रशंसन्ति ते प्रशंसन्ति संस्कृती, कारण आपल्या संस्कृतीची भाषा संस्कृत आहे आणि त्यामुळे आपण सगळे सुसंस्कृत आहोत. त्यामुळे संस्कृतीची आणि संस्कृत भाषेची जे प्रशंसा करतात ते संस्कृतम ये प्रशंसन्ति ते प्रशंसन्ति संस्कृती, ते संस्कृतीची प्रशंसा करतात आणि स्वदेशम ये च शंसन्ति धन्य जीवन्ति ते नराः. आपल्या देशाच्या गौरवाचं गीत जे गातात, आपल्या देशाची जे प्रशंसा करतात आणि आपल्या देशाच्या विकासासाठी आपल्या प्राचीन संस्कृत भाषेचा अभ्यास करतात, ते सगळे धन्य जीवन्ति ते नराः असे आजचे आपले वक्ते सुद्धा आहेत. त्यांना नमन करूया आणि थांबूया. जय जय रघुवीर सर. जाताना वक्त्यांना आम्ही पुन्हा विनंती करतो की पुढचं ज्यावेळेस राष्ट्र होईल त्यावेळेस याहीहून जी अधिक माहिती आहे, आपल्याकडे वेळ कमी होता यावेळेस, परंतु पुन्हा एकदा एक विशेष स्तरावरती याहून अधिक जी महत्वपूर्ण माहिती आहे ती आमच्या सोबत आम्हाला सांगायला, आम्हाला मार्गदर्शन करायला पुढील वर्षीही नक्की या आणि त्याकरिता आमच्या पुढील कार्यालाही आपलं मार्गदर्शन नक्की असू देत.
ह्या 2 प्रार्थना मी करतो वक्त्यांच्या चरणी आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो.